सर्वांचं सहर्ष स्वागत. मी डॉक्टर संदेश वाघ. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महाड चौदार तळे सत्याग्रह यांच्या संदर्भातील जे काही योगदान आहे त्या संदर्भामध्ये महत्वपूर्ण भाष्य मी या ठिकाणी करणार आहे. महाड चौदार तळे सत्याग्रह का झाला, कसा झाला, कुठे झाला आणि या चौदार तळे सत्याग्रहामध्ये कोण कोण समाविष्ट होते या संदर्भामध्ये मी महत्वपूर्ण भाष्य या ठिकाणी आज करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाड चौदार तळे सत्याग्रह ही जी काही घटना आहे ही भारताच्या सामाजिक इतिहासामध्ये अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे असं आपल्याला सांगितलं तरी काही हरकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून या देशामधल्या व्यवस्थेला फार मोठ्या प्रमाणामध्ये आव्हान दिलेलं आहे ते आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षापासून या देशामध्ये अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणाहून पाणी घेण्याचा अधिकार नाकारला होता. त्या अधिकाराला प्राप्त करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार तळे सत्याग्रह केलेला. सर्वप्रथम मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की 4 ऑगस्ट 1923 ला राव बहादूर सिके बोले यांनी विधिमंडळामध्ये, मुंबई विधिमंडळामध्ये ठराव मांडला होता की अस्पृश्यांकरता जे काही सार्वजनिक ठिकाण असतील ती मोकळी केली जातील, खुली केली जातील, ज्याचा खर्च सरकारच्या माध्यमातून भागवला जात आहे. आणि मग हा ठराव झाल्यानंतर 4 ऑगस्ट 1923 पासून ते बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 पर्यंत सत्याग्रह जो काही केलेला आहे या संपूर्ण कालखंडामध्ये या ठरावाची अंमलबजावणी महाड नगरपालिकेने केलेली नव्हती. आणि त्या सर्व पार्श्वभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो काही ठराव पास झालेला होता या ठरावाच्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी व्हावी आणि अस्पृश्यांना पिण्याचे पाणी सार्वजनिक ठिकाणाहून घेता यावे याकरता महाडला त्यांनी महाड चौदार तळे सत्याग्रह केला हे मी या ठिकाणी प्रतिपादित करत आहे. मी डॉक्टर संदेश वाघ, प्राध्यापक आणि इतिहास विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ मुंबई. या व्यतिरिक्त मी अनेक पदांवरती कार्यरत आहे. मुंबई विद्यापीठाचे इतिहास व पुरातत्वशास्त्र अभ्यास मंडळाचा मी अध्यक्ष आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आंबेडकर थॉट याचा मी सदस्य आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पाली आणि बुद्धिस्ट स्टडीचा मी सदस्य आहे. तसेच अनेक प्राधिकरणांवरती मी बोर्ड ऑफ स्टडीज वरती कार्यरत आहे. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमाती आयोगाचा माजी सदस्य सचिव म्हणून देखील मी कार्य केलेलं आहे. त्याबरोबरच महाराष्ट्र राज्याचं कंटिंजन्सी प्लॅन कमिटी ज्याच्यामध्ये आकस्मिकता निधी असं संबोधलं जातं त्या आकस्मिकता निधीचा देखील मी त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे हे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो. त्याबरोबरच इंटरकास्ट मॅरेज ऍक्ट ड्राफ्टिंग कमिटी, त्याच्याबरोबर महात्मा फुले रायटिंग्स पब्लिकेशन कमिटी या सर्व पदांवरती कार्यरत आहे, कार्य केलेलं आहे. आणि पश्चिम भारताच्या इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चच्या गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा HRD मिनिस्ट्रीच्या अंतर्गत मी समन्वयक म्हणून केंद्र सरकारकरता कार्य केलेलं आहे आणि अनेक पदांवरती, अनेक प्राधिकरणांवरती कार्य केलेलं आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो. आणि सध्या मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचा मी विभाग प्रमुख म्हणून मी कार्य करत आहे. या व्यतिरिक्त साधारणतः 15 देशांमध्ये मी जाऊन आलेलो आहे. जपान, श्रीलंका, दुबई, थायलंड, मलेशिया, मॉरिशस, इंडोनेशिया, नेपाळ, पॅरिस आणि इतर अनेक इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये कार्यरत आहे. सर्वप्रथम मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या संदर्भातलं जे काही योगदान आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही महाड चौदार तळे सत्याग्रह केलेला आहे त्याचा एक मनोरम्य विहंगम दृश्य मी या ठिकाणी दाखवत आहे. हा संपूर्ण आपल्याला जो काही परिसर दिसत आहे तो परिसर आहे महाड चौदार तळे सत्याग्रहाचा जो परिसर आहे. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी या चौदार तळ्याच्या ठिकाणी सत्याग्रह केला होता तो 20 मार्च 1927 ला. आणि 21 मार्च 1927 ला आपल्याला लक्षात येतं की त्या ठिकाणी त्या तलावाचं शुद्धीकरण करण्यात आलं आणि दुसरा टप्पा जो आहे तो 25 ते 27 डिसेंबर 1927 ला हा दुसरा टप्पा. आणि त्याच्यानंतर तिसरा टप्पा जो आपण पाहतो तो न्यायिक लढाईचा टप्पा आहे हे आपल्याला लक्षात येतो. एनिवेज हे चित्र. आणि मग महाडला ज्यावेळेला हा सत्याग्रह झाला त्यावेळेला 10,000 प्रतिनिधींचा तुरुंगात जाण्याचा निश्चय या संदर्भामध्ये 25, 26, 27 डिसेंबर 1927 ला जी काही बातमी आली होती ती बातमी देखील आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे. त्याबरोबरच महाडचा काही सत्याग्रह आहे त्या महाडच्या सत्याग्रहामध्ये तिथे येणारी जी काही लोक आहेत त्या लोकांना 25/12/1927 ला तिथे त्या सत्याग्रहात जाणाऱ्या मंडळींना त्यांची खाण्याची, भोजनाची व्यवस्था व्हावी याकरता सीताराम नामदेव शिवतरकर, सेक्रेटरी सत्याग्रह कमिटी यांचं देखील हे पत्रक आपल्याला दिसत आहे. म्हणजे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे आपण या संदर्भामध्ये भाष्य करत आहोत हे मी थोडक्यामध्ये या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी एक चित्र आहे. या चित्राच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाड चौदार तळे जे आहे त्या महाड चौदार तळ्याच्या बरोबर त्यांच्या अनेक अनुयायांच्या बरोबर त्या ठिकाणी पाणी प्राशन करतात. आणि हा जो ऐतिहासिक दिवस आहे हा 20 मार्च 1927 चा दिवस आहे हे मी या ठिकाणी प्रतिपादित करू इच्छितो. अर्थातच
त्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांचं एक महत्वाचं कोटेशन आहे, त्या कोटेशन बद्दल देखील मी या ठिकाणी बोलणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जी काही प्रतिमा त्या महाड चौदार तळे सत्याग्रहामध्ये आहे, त्या त्या ठिकाणामध्ये आता सरकारच्या वतीने बांधलेली, त्या ठिकाणी म्हणलेले की लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडून आणणे म्हणजे लोकशाही, असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे. पुन्हा दुसरा आपण या ठिकाणी पाहतो की आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता, त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी, असं बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात. हे मी देखील या ठिकाणी प्रतिपादित करतो. आणि ते त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीच्या खाली जी काही कोनशिला आहे त्याच्यामध्ये देखील लिहिलेलं. त्याच्यामध्ये दुसरं असं म्हणलेलं की जातीवादाचा भस्मासूर काढल्याशिवाय या देशाची प्रगती होऊ शकणार नाही, असं देखील बाबासाहेब आंबेडकरांचं कोट या ठिकाणी दिलेले. स्थळ भेट ही इतिहासकाराच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची असते आणि या महाड चौदार तळे सत्याग्रह जिथे झालेला आहे त्या स्थळाला मी अनेक वेळा भेटी दिलेल्या आहेत आणि त्या भेटींच्या माध्यमातून त्या संदर्भामध्ये मी भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे मी या ठिकाणी सांगतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं की हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे, असं बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिपादित केलेलं आहे, हे मी या ठिकाणी अधोरेखित करत आहे. आणि याच ठिकाणी एक महत्वपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य सभागृह देखील बांधण्यात आलेलं आहे, हे मी या ठिकाणी सांगतो. हा एक महत्वाचा फोटो मी या ठिकाणी दाखवत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 ला महाडला जो काही सत्याग्रह केलेला आहे, या सत्याग्रहाच्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचं कोट केलेलं आहे. ते कोट मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणायचं होतं ते थोडक्यात सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वी आर नॉट गोइंग टू द चौदार टँक, वी आर नॉट गोइंग टू द चौदार टँक टू मियरली ड्रिंक इट्स वॉटर, वी आर गोइंग टू द टँक टू assert that we too are human beings like others. It must be clear that this meeting has been earlier to set up the norm of inequality. म्हणजे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची जी काही भूमिका आहे ही अत्यंत स्पष्टपणे भूमिका आहे, हे मी या ठिकाणी स्पष्टपणे विदित करू इच्छितो. आणि ती भूमिका काय हे समजणं आपल्याला महत्वाचं आहे, हे मी या ठिकाणी सांगतो. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? 20 मार्च 1927 ला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वी आर नॉट गोइंग टू द चौदार टँक टू मियरली ड्रिंक इट्स वॉटर. म्हणजे आम्ही चौदार तळ्यावरती केवळ पाणी पिण्यासाठी, प्राशन करण्यासाठी चाललो अशीतली आमची भूमिका नाही. वी आर गोइंग टू द टँक टू assert that we too are human beings like others. म्हणजे आम्ही या ठिकाणी चौदार तळ्यावरती पाणी घेण्याचा हक्क घेण्यासाठी जे जात आहोत ते केवळ आम्ही तुमच्यासारखे इतरांसारखे माणूस आहोत हे प्रतिपादित करण्यासाठी आम्ही जात आहोत, हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि पुढचा मुद्दा महत्वाचा आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इट मस्ट बी क्लिअर दॅट दिस मीटिंग हॅज बीन कॉल टू सेट अप द नॉर्म्स ऑफ इनइक्वालिटी. म्हणजे या देशामध्ये समतेचे सामाजिक नियमन प्रस्थापित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सांगितलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नाहीये, तर हा संघर्ष हा मानवी हक्कांच्या लढाईसाठी, असं मी या ठिकाणी प्रतिपादित करतो. आणि मूळ मुद्द्यांकडे या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी बोलण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की या देशामध्ये हा जो काही महाड चौदार तळे सत्याग्रह झालेला आहे याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. महाड चौदार तळे सत्याग्रहाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगत असताना मला या ठिकाणी सांगतो की या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था आहे, त्याची उत्पत्ती कुठून झालेली आहे? तर या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेची उत्पत्ती झालेली आहे ऋग्वेदामधून. ऋग्वेदामध्ये जी काही 10वी ऋचा आहे त्या 10व्या ऋचेमध्ये जे 9वं कडवं आहे, त्या 9व्या कडव्यामध्ये 11वा आणि 12वा जे काही त्याच्यामधले जे वर्सेस आहेत, ज्याला कडवं असं म्हणतो, त्या 11व्या आणि 12व्या कडव्यामध्ये या जगाची उत्पत्ती, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे त्यांनी सांगितलं. चातुर्वर्ण्याची निर्मिती त्याच्यामधून झाली. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की जातीप्रथा आणि अस्पृश्यता काळोखामध्ये आलेले आहेत, आपल्याला सांगायचं. मग अस्पृश्य जे आहेत ते अनार्य आणि आर्यांचा संघर्ष झाला, अनार्य पराजित झाले आणि मग त्यांच्यावरती अनेक पद्धतीची बंधनं लादण्यात आली. आणि मग ही बंधनं काय होती या संदर्भामध्ये आपण सर्व जाणत असतात. आणि त्याच्यामधलं एक महत्वाचं बंधन आहे ते म्हणजे अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणाहून वावरास मज्जाव आहे, त्यांना पाणी सार्वजनिक ठिकाणाहून घेण्यास मज्जाव आहे, त्यांच्या सावली जर उच्चवर्णीयाच्या अंगावरती पडला तर ती विटाळ होतो, त्यांनी बोललेली जर वाणी जर उच्चवर्णीयांनी ऐकली तर त्यांना विटाळ होतो, त्यांचा स्पर्श जर उच्चवर्णीयांनी ऐकला तर त्यांना विटाळ होतो. अशा या सर्व पार्श्वभूमीवरती 3500 वर्षाहून अधिक कालखंड या देशामध्ये अस्पृश्यांना अनेक पद्धतीच्या यातनांना सामोरं जावं लागत होतं. त्याच्यामध्ये एक महत्वाची यातना आहे, ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलेली यातना, ती म्हणजे अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणाहून पाणी घेण्याचा अधिकार नाकारला जात होता. आणि दक्षिणेला राहण्याचा सांकेतिक अध्यादेश त्यावेळेला होताच, धर्मग्रंथांच्या माध्यमातून दिलेला होता. परंतु मग पाण्या वाचून लोक तडफडत होती आणि गावामध्ये जर त्यांना पाणी मिळत नसेल तर त्यांना कुसाच्या बाहेर जाऊन जे हडकी हडकी मसिनिवृत्ती राहायचे त्यांना पाण्यासाठी वनवन फिरावं लागायचं, हे बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं होतं. आणि म्हणून भारताच्या सामाजिक इतिहासामध्ये 1927 हे वर्ष फार महत्वाचं मानलं जातं, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या वर्षामध्ये मानवी हक्कासाठी संघटित असा अभूतपूर्व संग्राम केलेला आहे, ज्या संग्रामामध्ये
हजारो वर्ष उच्चवर्णीय अस्पृश्यांना त्यांचे मानवी स्वातंत्र्याचे हक्क नाकारले होते, ते प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा मुक्ती संग्राम जो आहे हा योजलेला आहे. हे मी या ठिकाणी महत्वपूर्ण बाब या ठिकाणी प्रतिपादित करत आहे. जी अमानवी वागणूक अस्पृश्यांना दिली जात होती, त्या अमानवी वागणुकीमुळे अस्पृश्य लोक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पीडित झालेले होते. आणि अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे. आणि ते महत्वाचं पाऊल म्हणजे काय, तर त्या असहाय्य जीवनातून त्यांना मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा 14 तळे सत्याग्रह जो आहे हा योजलेला आहे. मी या ठिकाणी स्पष्टपणे विदित करतो. आणि हेही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याकरता एका संघटनेची स्थापना केली होती त्यांच्या सामाजिक नागरिक हक्काच्या चळवळीसाठी. ती महत्वाची संघटना जर आपल्याला सर्वांना माहित असेल तर ती आहे बहिष्कृत हितकारणी सभा. या बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती आणि 20 जुलै 1924 ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती. आणि शिका संघटित व संघर्ष करा हे त्याचं महत्वाचा त्याचा उद्देश होता. हे मी या ठिकाणी सांगत आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हे त्यांचे ध्येय धोरण होतं. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांमध्ये त्यांच्या स्वत्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ठिकठिकाणी त्यांच्या सभा घेतलेल्या आहेत. आणि त्यामुळे कोकणातील सामाजिक कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की बाबासाहेब आंबेडकरांनी देखील कोकणामध्ये या दृष्टिकोनातून काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सुभेदार विश्राम सवादकर, मोहिते गुरुजी यादी कोकणातील कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की तुम्ही कोकणामध्ये सामाजिक चळवळीची जी काही मुवमेंट आहे त्या मुवमेंटला पुढे नेण्याचा प्रयत्न करा असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं. आणि त्यावेळेलाच मग त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी एक महत्वाचा भाग केलेला आहे. तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी कोकणस्थ महासेवा संघ नावाची जी काही संस्था आहे ती स्थापन झाली होती 1926 ला. आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांना सांगितलं की कोकणामध्ये तुम्ही आपली जी काही सामाजिक चळवळ आहे ते करण्याचा प्रयत्न करा. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तो सी.के. बोले यांचा एक ठराव होता. तो मुंबई विधिमंडळामध्ये पारित झालेला होता. हा सी.के. बोले यांचा जो काही ठराव आहे हा काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर हा महत्वाचा मुद्दा असा येतो या ठिकाणी की 4 ऑगस्ट 1923 ला रावबहादूर सी.के. बोले यांनी मुंबई विधिमंडळामध्ये एक ठराव मंजूर करून घेतला होता. आणि त्यानुसार सार्वजनिक शाळा, धर्मशाळा, सार्वजनिक पानवठे, न्यायालय अस्पृश्यांकरता खुले करण्यात आली होती. हा महत्वाचा मुद्दा आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी प्रतिपादित करतो जेणेकरून आपल्याला या तारखांवर या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करता येईल. 4 ऑगस्ट 1927 ला 4 ऑगस्ट 1923 ला रावबहादूर सी.के. बोले यांनी मुंबई विधिमंडळामध्ये एक ठराव मंजूर करून घेतला होता. आणि त्यानुसार सार्वजनिक शाळा, धर्मशाळा, सार्वजनिक पानवठे, न्यायालय अस्पृश्यांकरता खुले करावेत यासाठी कायदा करण्यात आला होता. म्हणजे पहा या ठिकाणी 4 ऑगस्ट 1923 ला या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की एक ठराव पास होतो. आणि हा ठराव पास झाल्यानंतर सार्वजनिक शाळा, धर्मशाळा, सार्वजनिक पानवठे, न्यायालय आणि अस्पृश्यांसाठी खुले करावेत असा कायदा हा मुंबई विधिमंडळात झालेला होता. आता मुद्दा असा येतो की 4 ऑगस्ट 1923 ला जर मुंबई विधिमंडळामध्ये जर हा ठराव पास झाला असेल तर मग या ठरावाच्या अनुषंगाने परिपत्रक निघाले होते का नाही हा महत्वाचा मुद्दा येतो. मग महत्वाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी या ठिकाणी सांगतो की त्या अनुषंगाने नगरपालिका, लोकल बोर्ड आणि नगर संस्था यांच्या प्रमुखांना परिपत्रकाच्या माध्यमातून कळवण्यात आलेले होते आणि त्याची कारवाई करण्याची सूचना त्यांना देण्यात आली होती. हा महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी प्रतिपादित करत आहे. म्हणजे 4 ऑगस्ट 1923 ला रावबहादूर सी.के. बोले ठराव मांडतात. मुंबई विधिमंडळामध्ये तो ठराव पास होतो. त्या अनुषंगाने कायदा होतो. सार्वजनिक शाळा, धर्मशाळा, सार्वजनिक पानवठे आणि न्यायालय अस्पृश्यांसाठी खुले करावेत असा कायदा होतो. आणि नगरपालिका, लोकल बोर्ड आणि नगर संस्था यांना कळवण्यात येतं आणि त्याची कारवाई करण्याची सूचना देण्यात येते. पण ही कारवाई करण्याची सूचना जरी देण्यात आलेली असली तरी त्या कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतर देखील त्याची अंमलबजावणी होत नाही. हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे होते. हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि स्पृश्य लोकांच्या भीतीमुळे अस्पृश्यांनी तळ्यातील पाणी भरण्याचा प्रयत्न केला नव्हता किंवा त्यांना तो अधिकार मिळाला नव्हता. आणि प्रत्यक्ष कारवाई होणं गरजेचं. म्हणजे 1923, 1924, 1925, 1927 हे एवढे वर्ष जातात की कायद्याची अंमलबजावणी त्या कालखंडामध्ये होत नाही. हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेला एक संघटना आहे, ती संघटना आहे मुंबईतील सोशल सर्व्हिस लीग नावाची संघटना आहे. आणि या संघटनेचे कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित झालेले होते आणि त्यांनी देखील बाबासाहेब आंबेडकरांना या नागरी हक्काच्या चळवळीच्या दृष्टिकोनातून विचारणा केलेली होती. मग त्याच दृष्टिकोनातून त्या सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनातून समता संघाची स्थापना करून बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे ते उभे राहिलेले होते. हा महत्वाचा मुद्दा येतो. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांची जी काही महाड 14 तळे सत्याग्रहाची चळवळ आहे, या महाड 14 तळे सत्याग्रहाच्या चळवळीमध्ये
पहिलाच महत्वाचा मुद्दा आहे की केवळ अस्पृश्यांचा पाठिंबा त्याच्यामध्ये नव्हता, तर सवर्णांचा देखील पाठिंबा त्याच्यामध्ये होता. आणि हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीमध्ये कोणकोणत्या सवर्णांनी बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा दिलेला हा महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी प्रतिपादित करण्याचा प्रयत्न करतो. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी प्रतिपादित करत असताना मी या ठिकाणी सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीमध्ये जे काही लोक होते ते म्हणजे सहस्त्रबुद्धे, चित्रे, दादासाहेब गोंदे, देवराम नाईक यांचा त्याच्यामध्ये समावेश होता. म्हणजे आपल्याला हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकर जी भूमिका मांडतात ती भूमिका पटण्यासारखी आहे, समजण्यासारखी आहे. त्याच्यामुळे सवर्ण समाजातली सहस्त्रबुद्धे, चित्रे, दादासाहेब गोंदे, देवराम नाईक सारख्या महत्वाच्या व्यक्तींनी त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा दिला हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये देखील आपण अस्पृश्य समाजातले जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये आपण शिवतरकर मोरे, बाळाराम आंबेडकर, राजभोग गायकवाड यांचं देखील आपल्याला महत्वाचा मुद्दा त्यांचं योगदान हे लक्षात येतं. आणि महत्वाचा मुद्दा होता की बोले ठराव हा वाया जाऊ द्यायचा नाही, त्या अनुषंगाने अंमलबजावणी करायची हा महत्वाचा मुद्दा या संदर्भामध्ये आहे. आता प्रश्न असा आहे की अस्पृश्याच्या प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेण्याचा महत्वाचा मुद्दा होता. आणि याच कालखंडामध्ये आपण पाहतो की मार्च 1927 त्रावणकोरमध्ये संस्थानात वायकोमच्या श्रीनारायण मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाची तीव्रता कमी होऊ लागली होती, कारण या चळवळीचं नेतृत्व स्पृश्यांनी केलं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना वाटले की अस्पृश्यतेचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. आणि आक्रमक भूमिका घेण्यासाठी त्यांनी असं लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकर ठरवलं की त्याचं नेतृत्व अस्पृश्यांनी करणं गरजेचं आहे. हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेण्याचा आहे. आता मला याही ठिकाणी प्रतिपादित असं करावं लागतं की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला 2,500 रुपयाची नोकरी त्यांना जी प्राप्त झालेली होती ती 2,500 रुपयाची नोकरी त्यांनी सोडली आणि चळवळीपासून मागे न निघण्याचा निर्धार त्यांनी घेतलेला हा महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी प्रतिपादित करायचा आहे. लोक चळवळीसाठी आपलं आयुष्य कशा पद्धतीने वाहून घेतात ह्याचं एक आदर्श आणि मूर्तिमंत उदाहरण जर कोणी असेल ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मी असं या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रतिपादित करू इच्छितो. हा महत्वाचा मुद्दा आहे. आता मुंबई विधिमंडळात जो काही ठराव झाला होता, बोले ठराव मंजूर झाला होता, तो 4 ऑगस्ट 1923 ला झाला होता. आणि त्याच्या अनुषंगाने जी काही सार्वजनिक ठिकाणं होती त्याच्यामध्ये अस्पृश्यांना वावर करण्यासाठी खुले करण्यात यावं असं त्यांनी सांगितलं होतं. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी मग त्यात ठरवलं की ह्या ज्या काही विषमतेच्या वेगवेगळ्या पद्धती त्या कालखंडामध्ये समाजामध्ये होत्या, म्हणजे 9 पद्धतीच्या बंदी होत्या. त्या संदर्भामध्ये मी एक विशेष व्याख्यान घेणार आहे. त्याच्यामधल्या भेटीबंदी, लोटीबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी ह्या प्रमुख ज्या काही विषमतेच्या पद्धती होत्या त्या बंद झाल्यामध्ये बाबासाहेबांना म्हणायचं होतं. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा की बहिष्कार पद्धती आहे, त्याच्यानंतर दिव्य पद्धती आहे, याच्यावरती मी एक विशेष व्याख्यान कालौघामध्ये देणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येते की कोणत्या पद्धतीच्या सामाजिक विषमता या देशामध्ये कार्यान्वित त्या कालखंडामध्ये होत्या. अर्थात बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह करण्याचा विषय निश्चित केला आणि तो जाहीर केला हे देखील मला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. त्यावेळेला त्यांच्यापुढे अनेक लोकांनी प्रस्ताव ठेवले होते. म्हणजे पंढरपूरच्या मंदिरामध्ये, विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश घ्यायचा असंही देखील महत्वाचं होतं. आणि वारकरी संप्रदायाचं भक्तीपीठ असलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर जे आहे त्या विठ्ठल मंदिरामध्ये आपल्याला ठराव घेता येईल, सहभागी होता येईल की नाही हा महत्वाचा मुद्दा होता. आणि त्यावेळेला या ठिकाणी अनेक गोष्टी आल्या, त्याच्यामध्ये कोर्ट कचेरीच्या भानगडी, तुरुंगवास, दंड इत्यादी गोष्टीसाठी वेळ पैसा याचा अपव्यय होईल का, या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला. आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा जो प्रवेश करण्याचा जो निर्णय होता तो सोशल सर्व्हिस लीगचे कार्यकर्ते आणि यांनी त्याला नकार दर्शविला होता. पण त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तो सत्याग्रह कुठे करायचा, कसा करायचा, हा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी येतो. आणि मग त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणात सत्याग्रह करायचा आणि पण कोणत्या जिल्ह्याची निवड करायची असं त्यावेळेला त्यांच्यापुढे प्रश्न होता. म्हणजे 3 जिल्हे त्यांच्यापुढे होते, म्हणजे एक ठाणे, कुलाबा आणि रत्नागिरी. म्हणजे आताच्या जिल्ह्यांचं स्पेसिफिकेशन आणि डिव्हिजन हे वेगळं आहे 2020 मध्ये. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कालखंडामध्ये ठाणे, कुलाबा, रत्नागिरी हे असं वेगळ्या पद्धतीने त्यामध्ये स्पेसिफिकेशन होते. मी या ठिकाणी स्पष्टपणे मांडू शकतो. मग सत्याग्रहाची जागा निश्चित करण्याचा हा 6वा मुद्दा मी या ठिकाणी मांडत आहे की चर्चा झाली. आणि चर्चा झाल्यानंतर मग महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो की महाड ऐतिहासिक दृष्टिकोनातून एक महत्वाचं स्थळ आहे आणि त्याचे काही पॅरामीटर्स आहेत ते त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी विषद केलेले ते मी या ठिकाणी स्पष्टपणे प्रतिपादित करतो. एक म्हणजे महाड हे रायगडची बाजारपेठ आहे. म्हणजे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं होतं 1956 ला, त्यावेळेला नागपूर ही नागभूमी आहे आणि ती बुद्धभूमी आहे, ही जो त्यांचा पॅरामीटर होता तसाच एक पॅरामीटर महाडच्या संदर्भात होता. महाड हे रायगडची बाजारपेठ आहे, मुंबई गोवा मार्गावरील ठिकाण आहे. रायगड कुलाबा जिल्ह्यात निवृत्त सैनिकांचे वास्तव्य आहे. आणि या ठिकाणी जे लोक आहेत ते महार समाजाचे प्रामुख्याने बहुतांश त्याच्यामध्ये जी लोक होती त्यांचं सेवानिवृत्त सैनिक आणि लढवया स्वरूपाचे लोक त्या ठिकाणी होते. हा महत्वाचा मुद्दा. आणि या दृष्टिकोनातून महाड हे ठिकाण त्यांनी ठरवलं आणि सी.के. बुले यांच्या ठरावाला अनुकूल असं हे काही ठिकाण असल्यामुळे या ठिकाणाचं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी
विचार केला आणि नगरपालिकेने सार्वजनिक पाणीपुरवठा म्हणून चौदार तळे मुक्त केल्याचा ठरावही केलेला होता आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर या ठिकाणाला फायनल करण्यात आलं. पुढे जेव्हा आपण जातो त्यावेळेला सत्याग्रहाची पूर्वतयारी हा महत्वाचा मुद्दा येतो. सत्याग्रह जेव्हा केला जात असतो त्यावेळेला अनेक गोष्टींची तयारी करावी लागत असते. त्यामध्ये सरकारच्या परवानग्या घ्याव्या लागत असतात, लोकांना त्या अनुषंगाने बोलवावं लागत असतं, एक भूमिका जाहीर करावी लागत असते आणि त्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली हे मी या ठिकाणी प्रतिपादित करतो. आता मूळ मुद्दा असा आहे की जरी कोकणात महाडमध्ये जरी सत्याग्रह झाला असले तरी त्याची माहिती संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवणं गरजेचं होतं. त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण प्रयत्न केले होते आणि त्यांच्यासाठी स्वयंस्फूर्त आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची आवश्यकता असते हा महत्वाचा मुद्दा आहे. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आज जी काही जिवंत आहे आणि त्या चळवळीमध्ये या देशामधल्या तळागाळातल्या लोकांचं, बीसी ओबीसीच्या लोकांचं जे काही सामाजिक पुनरुत्थान झालेलं आहे ते केवळ स्वयंस्फूर्त आणि निष्ठावंत आंबेडकरी अनुयायांमुळे झालेलं आहे की ज्यांनी त्यांच्या हृदयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जिवंत ठेवलेलं आहे हे मी या ठिकाणी प्रतिपादित करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीमध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनुषंगाने मी महाड चौदार तळेच्या संदर्भामध्ये बोलत. मग आर्थिक निधी गोळा करणं अत्यंत आवश्यक होतं आणि या दृष्टिकोनातून मग बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं की कोकणातील कार्यकर्त्यांची एक बैठक परेल येथील दामोदर हॉलमध्ये त्यांनी बोलवली होती आणि या बैठकीला बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही बैठक बोलवली त्याच्यामध्ये संभाजी गायकवाड, त्यांच्याबरोबर रामचंद्र मोरे, सुभेदार सवातकर, गुडेकर बाबा असे अनेक तरुण आणि त्यांच्यावर अनेक तरुण कार्यकर्ते देखील उपस्थित होते. हा महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी प्रतिपादित करतो. हे सगळं केल्यानंतर मला एक सांगणं गरजेचं आहे की प्रत्येक गावागावामध्ये प्रचाराच्या सभा झालेल्या आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, मी मगाशीच म्हटलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं की आम्ही या ठिकाणी केवळ पाणी पिण्यासाठी आलेलो नाही तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ते आम्हाला तुम्ही माणूस मानतात की नाही हे जोखण्यासाठी आणि आमचे मानवी मूल्य मानतात की नाही हे जोखण्यासाठी आम्ही या ठिकाणी हा चौदार तळे सत्याग्रह करतात. ते बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 जे भाष्य केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम त्याची वायडर पब्लिसिटी करण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग गावागावी प्रचाराच्या सभा झाल्या आणि प्रचाराला चांगली गती मिळाली, खर्चासाठी लागणारा निधी गोळा होऊ लागला आणि मग आत्मीयतेने कार्यकर्ते करावे लागले आणि कुलाबा बहिष्कृत परिषदेच्या पहिल्या तारखेची बैठक जी आहे ती 20 मार्च 1927 हे फायनल झालं. म्हणजे कार्यकर्त्यांच्या बरोबर बैठकी घेतल्या, निधी जमा केला, गावोगावी प्रचार केला, प्रचार निधी जमवला, लोकांना समजून सांगितलं आमची भूमिका काय, कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली आणि मग कुलाबा बहिष्कृत परिषदेने पहिल्या सत्याग्रहाची जी काही तारीख आहे ती शनिवार रविवार 19-20 मार्च 1927 ही ठेवली आणि दुसरा जो काही सत्याग्रह आहे 25 ते 27 डिसेंबर 1927च्या कालखंडामध्ये झालेला आहे हे मी या ठिकाणी प्रतिपादित करतो. अर्थातच या सर्व घटनांच्या संदर्भामध्ये जे काही महत्वाचे टप्पे आहेत त्या टप्प्यांच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी यथोचितरित्या सर्व संदर्भांच्या आधारे मी या ठिकाणी भाष्य करणार आहे आणि मी या ठिकाणी प्रतिपादित करू इच्छितो की माझी आतापर्यंत 47 पुस्तक प्रकाशित झालेली आहेत आणि या 47 पुस्तकांपैकी 30 पुस्तकं मुंबई विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, त्याच्यानंतर अमरावती विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या बी आणि एम एच्या अभ्यासक्रमाला लावण्यात आलेले. त्यामुळे सर्व जे काही मी बोलत आहे ते सर्व जाणीवपूर्वक या ठिकाणी बोलत आहे की याला सर्वांना पुरावे आहेत आणि पुराव्यांच्या आधारेच आपण या ठिकाणी भाष्य करत आहोत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण समजून घ्या की महाड येथे 19-20 मार्च 1927 ला कुलाबा जिल्ह्यातील पहिली परिषद घेण्याचं ठरलं आणि या परिषदेला गावातील कार्यकर्त्यांची, नगरपालिकेची, नगरसेवकांची जबाबदारी वाटते आणि मग नगरपालिकेचे जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष होते सुरबा नाना टिपणीस. त्यांनी अनेक प्रकारे त्यांना मदत केलेली आहे. भाई अनंत चित्रे जे आहेत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना मदत केलेली आहे आणि मग भाई अनंत चित्रे जे आहेत त्यांनी स्थानिक स्पृश्य मंडळींचे सहकार्य घेतलेले हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पुन्हा मी एकदा या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अनेक सवर्णांनी महत्वाची भूमिका केलेली आहे. त्यांनी तन मन धनाने त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य केलेले. मी त्यांची नावं या ठिकाणी घेऊ इच्छितो. बाबूराव जोशी असतील, शांताराम पोतनीस असतील, चिंतोपंत देशपांडे, शंकर धारिया यासारखे जे लोक होते त्यांनी तन मन धन यांनी बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य केले. हा महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी प्रतिपादित करत आहे. 1920 मार्च 1927 ला कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद महाड येथे जाहीर होताच परिषदेसाठी योग्य ती जागा उपलब्ध करताना काही अडचणी आल्या. विशेष म्हणजे परिषदेसाठी बंदिस्त जागा मिळणे कठीण होते आणि त्या दृष्टिकोनातून मग विरेश्वर मंदिराच्या परिसरात पश्चिमेस उत्तरेस शेतीची जमीन होती त्या जागेवरती विरेश्वर थिएटर होते आणि 1200 लोक बसण्याची सोय होती आणि थिएटरला लागून कार्यकर्त्यांनी स्वयंपाक, भोजन, राहण्याची सोय केली. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जागाही निश्चित करण्यात आली होती, विरेश्वर मंदिराच्या बाजूची जागा निश्चित केली होती. येणारे जे कार्यकर्ते आहेत अस्पृश्य समाजातले कार्यकर्ते असल्यामुळे ते जे काही येणार आहेत ते ठिकठिकाणी खेडोपाड्यामधून गावात किंवा वेगवेगळ्या ठिकाणून येणार आहेत. मग त्यांचं त्या ठिकाणी कोणी नातेवाईक नाही, पातेवाईक नाही,
हॉटेलमध्ये म्हणायला गेलं तर त्यांना खाण्यापिण्यासाठी तेवढा खर्च करण्याची कॅपॅसिटी नाही. मग अशा वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो काही महाड चौदार तळे सत्याग्रह केला त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना सांगितलं की त्यांच्या खाण्याची त्यांच्या स्वयंपाकीची, त्यांच्या भोजनाची आणि त्यांच्या राहण्याची सोय देखील करा. अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो 20 मार्च 1927चा जो काही आपण पाहतो की पहिला सत्याग्रह केला त्यावेळेला हे महत्वाचं आहे. आणि मी मगाशीच एक पत्रक देखील दाखल होती, त्याच्यामध्ये भोजनाच्या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये देखील शिवतरकरांनी त्या कालखंडामध्ये पत्र काढलं होतं. आणि अनाजी जाधव यांचे एक हॉटेल होते, ते परिषदेचे कार्यालय म्हणून त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. आता कोकणातली जी काही मंडळी होती मुंबईमधली, तर मुंबईमध्ये कोकणामध्ये बहुतांश मंडळी राहतात आणि त्याच्यामध्ये काही मंडळी जी होती ती मुंबईतून कोकणाला गेली होती. म्हणजे असं नाही की बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट कोकणामध्ये तर कोकणातल्याच लोकांनी यायचं, तर मुंबईमध्ये जे कोकणातले लोक होते त्यांनी इथून तिथे गेले आणि त्यांनी संपूर्ण जबाबदारी त्या कार्यक्रमाची घेतली. त्याच्यामध्ये तुकाराम गायकवाड, महादेव गुडेकर आणि त्याच्यानंतर चांगदेव मोहिते, आडरेकर बुवा, पांडुरंग साळवे इत्यादी मंडळींनी परिषदेच्या पूर्वतयारीसाठी सतत काम केलेलं आहे. हे महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी प्रतिपादित करत आहे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता महत्वाचा मुद्दा आहे तो की केवळ कोकणातले लोक होते का, तर नाही. या परिषदेसाठी अनेक जिल्ह्यातील स्त्री पुरुष उपस्थित होते. त्यात कोकण, मुंबई, नाशिक, नागपूर इतर इतर अनेक ठिकाणाहून 3,000 लोक उपस्थित झाले होते. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पाहतो की नागपूरवरनं देखील लोक उपस्थित झालेले आहेत, नाशिकवरून देखील आले, मुंबईमध्ये, कोकणामधून आणि अनेक ठिकाणाहून आलेले आहेत आणि 3,000हून अधिक लोक अनेक ठिकाणाहून आलेले आहेत. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सीताराम शिवतरकर, भाऊराव गायकवाड, वानराज घोष, बाळाराम आंबेडकर, शिवराम जाधव, उपश्याम, गंगाधर सहस्त्रबुद्धे, रामचंद्र शिर्के इत्यादी कार्यकर्ते आले होते. आणि 19 मार्चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत मुंबईहून महाडला 12 वाजता पोहोचले त्यांच्या मोटारीने. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे 20ला जरी ते ठिकाणी पाण्याला स्पर्श केला असला तरी 19 मार्चला त्यांची परिषद च्या दृष्टीकोनातून बाबासाहेब पोहोचले होते. आणि मग परिषदेचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती झाली आणि स्वागताध्यक्ष म्हणून तुकाराम गायकवाड यांची नियुक्ती झाली. मी या सर्व ऐतिहासिक बाबींना यासाठी विशद करत आहे कारण जगाच्या इतिहासामध्ये हा एकमेव असा महत्वाचा सत्याग्रह आहे की तो सत्याग्रह अस्पृश्यांना किंवा माणसांना सार्वजनिक ठिकाणाहून पाणी घेण्याचा अधिकार मागण्यासाठी करण्यात आलेला असा सत्याग्रह जगामध्ये कुठे झालेला नाही. तो केवळ आणि केवळ भारतामध्ये झालेला आणि तो बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झाला. तो यशस्वी झालाय कारण जस्टिस ब्रुक्स फिल्डने निर्णय दिला की सार्वजनिक ठिकाणं जेथून पाणी घेण्याचा अधिकार अस्पृश्यांना आहे, जे सार्वजनिक सरकारच्या खर्चामधून चालतं. हा महत्वाचा निर्णय, मला वाटतं संविधानिक निर्णय या देशाच्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये लागला. त्यामुळे महाड चौदार तळे सत्याग्रह अत्यंत महत्वाचे. त्यामुळे त्याच्या संदर्भातल्या इत्यंभूत बाबींची माहिती देणं, एक अभ्यासक म्हणून, एक आंबेडकरी चळवळीचा इतिहासकार म्हणून या ठिकाणी माझी जबाबदारी. अर्थातच माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीच्या संदर्भातला जो काही पीएचडीचा प्रबंध आहे याला पुणे विद्यापीठाचं सुवर्ण पदक प्राप्त झालेलं वासी बेंद्रे सुवर्ण पदक. त्यामुळे या सर्व बाबींचा अभ्यास मी माझ्या पीएचडी प्रबंधामध्ये केलेला आहे, मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. बाबासाहेब आंबेडकर ते अध्यक्ष होते आणि त्या परिषदेमध्ये जे काही महार काठी नावाचा प्रकार आहे, ते काठीया उंच करून त्यांनी आपल्या प्रिय नेत्यांचे स्वागत केले. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग त्या ठिकाणी व्यासपीठावरती अनेक लोक उपस्थित होते, हे देखील आपल्याला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी भाषण केलं आणि भाषण करताना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की सद्ग्रस्त हो, आपण आज जो माझा गौरव केला त्याच्याबद्दल मी ऋणी आहे. प्रत्येकाला आपल्या मूळ स्थानाविषयी प्रेम असते. माझे वडील लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही दापोलीस येऊन राहिलो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं जो काही वास्तव्य आहे ते दापोलीला झालेलं आहे. अर्थातच काही मागण्या आम्ही करणार आहोत. राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टिकोनातून दापोलीला बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही वास्तव्य झालेलं आहे तिथेल्या वास्तवाच्या जागेला देखील राष्ट्रीय स्मारक करावं अशी मागणी कालौघामध्ये या देशामध्ये माननीय केंद्रीय सरकारला आम्ही करणार आहोत आंबेडकर डिस्ट्रिक्ट काँग्रेसच्या माध्यमातून. हा महत्वाचा मुद्दा आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 5-6 वर्षाचा असताना घाट पायथा सोडून घाट माथ्यावर गेलो आणि 25 वर्षांनी बाबासाहेब आंबेडकरांनी घाट पायथ्यावर आले आहेत असे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं. म्हणजे मूळचे कोकणचे बाबासाहेब आंबेडकरांचं वंशज आणि ते बाबासाहेब आंबेडकर 5-6 वर्षाचे असताना घाट पायथा सोडून माथ्यावरती गेले आणि 25 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकर तिकडे आले. आणि मग काय म्हणतात की मला दुःखही होतंय आणि आनंदी होतंय. आणि महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की लष्करातलं जे काही शिक्षण त्या कालखंडामध्ये घेतलं जात होतं त्यामधून त्यामुळे समाजामध्ये जागृती फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली होती. हा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे. आणि त्यांनी हेही सांगितलेलं की लष्करात सक्तीचे शिक्षण होते त्यावेळेला अस्पृश्य वर्ग त्याचा फायदा घेत होते आणि बरेचसे लोक पुढे जात होते, परंतु कालौघामध्ये अस्पृश्यांना प्रवेश बंदी केलेली होती. त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अस्पृश्यांशी त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये देण्यावस्था झालेली. हा महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मानतो. अर्थात वेळेच्या अभावामुळे मी काही महत्वाच्या मुद्द्यांकडेच येणार आहे.
आणि मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सध्याच्या परिस्थितीची जाणीव करून देणारे त्यांना शब्द त्या ठिकाणी सांगतात. म्हणजे सध्याच्या परिस्थितीची जाणीव म्हणजे काय, की त्या ठिकाणी 4 ऑगस्ट 1923ला रावबहादूर सी.के. बुले यांनी मुंबई विधिमंडळामध्ये मांडलेला ठराव, त्या अनुषंगाने झालेला कायदा आणि सार्वजनिक स्थळ अस्पृश्यांकरता खुलीकरणासंदर्भात झालेला कायदा आणि त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी झालेली आहे ती 20 मार्च 1927 पर्यंत झालेली नव्हती. त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह आणि त्या दृष्टिकोनातून ते जाणीव करून त्यांनी सांगितलं की सरकारला अनुकूल राहिल्यामुळे त्यांनी आपली उपेक्षा केलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला त्यांनी सांगितलं की सरकारच्या विरोधामध्ये देखील आपल्याला जर आवाज उठवता आला तर आपण हे उठवणं गरजेचं आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं की आर्थिक दृष्टिकोनातून आपण संपन्न व्हायचं असेल तर शेती व्यवसाय करणं गरजेचं आहे. आता मी ह्याही ठिकाणी सांगतो की चातुर्वर्ण व्यवस्था जी ऋग्वेदाच्या 10व्या ऋच्यामधल्या 9व्या यमनमधल्या 11व्या आणि 12व्या वर्सेसमध्ये निर्मित झालेली आहे, त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की शेती करण्याचा अधिकार हा शूद्र लोकांना नाकारला, म्हणजे ओबीसीनं नाकारला, म्हणजे इतर अस्पृश्यांना तर नाकारला गेलं, ते वर्णनिष्ठ ठेवायला. म्हणजे त्यामुळे त्यांनी सांगितलं की आर्थिक दृष्टिकोनातून संपन्न होण्यासाठी शेती व्यवसाय गरजेचा आहे. दारोदारी भाकरीचे तुकडे मागून जगण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे गावातले इज्जत व मानने भाकरीचे तुकडे मागणे सोडून द्या, पारंपरिक जीवन मागणे सोडून द्या, असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की स्थानिक पुढाऱ्यांनी या संदर्भामध्ये महत्वाची भूमिका घेणं गरजेचं, अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला भाष्य करतात. हे मी या ठिकाणी नम्रपणे प्रतिपादित करू इच्छितो. हे सगळं प्रतिपादित केल्यानंतर मी या ठिकाणी हेही सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की तुम्ही स्थानिक पुढाऱ्यांनी यावं. आणि बापूसाहेब सहस्त्रबुद्धे म्हणाले की स्पृश्यांनी प्रेमाने वागावे, आपापसातले प्रेम वाढतील, अशा दृष्टिकोनातून त्यांनी भूमिका मांडली. आणि अस्पृश्य उत्तीच्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्याच्यासाठी स्पृश्यांनी सगळ्या त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली पाहिजे, असं या ठिकाणी प्रतिपादित केलेलं आहे. ते बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी प्रतिपादित केलेले, हे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो. मग त्या ठिकाणी अनेक लोकांनी अनेक वक्तव्य केलेले आहेत. अस्पृश्यांना स्पृश्यांप्रमाणे नागरिकत्वाचे अधिकार मिळाले पाहिजेत असे त्यांनी ठराव मांडलेले आहेत. वक्त्यांची जी काही भाषणं झाली त्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम ठरला आणि त्याच्यामध्ये रात्री विषयाविषयी विनिमय झाला आणि अनेक ठरावांमध्ये चर्चा झाली आणि नगरपालिकेच्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा आहे. 20 मार्चला ऍक्च्युअल परिषदेची सुरुवात झालेली आहे. अस्पृश्यांना आपल्या हक्काच्या व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी 33 ठराव पास केलेले. बघा, 33 ठराव पास करण्यात आलेले. याच्या संदर्भामध्ये विशेष संशोधन सध्या माझ्याकडे एमफिलचे विद्यार्थी आहेत, त्यांचे महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या संदर्भामध्ये संशोधन चालू आहे. आणि हे 33 ठराव काय आहेत हे देखील त्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. माझ्या आगामी पुस्तकामध्ये या संदर्भामध्ये विस्तृत माहिती जी आहे ती मी देणार आहे. हा महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी सांगतो. आणि मग समारोपाचं भाषण झालं, त्याच्यानंतर मग महाड चौदार तळे जो झाला त्याच्या काही कृती केल्याशिवाय परिषदेची समाप्ती होऊ नये, त्यानुसार सर्वांची अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली चौदार तळ्याचे पाणी पिऊन ठरावाची अंमलबजावणी करावी, असं अनंत चित्रे यांनी प्रास्ताविक भाषणात मुद्द्याचा पुनरुच्चार केला. म्हणजे ठराव मांडला की आपण कृती करावी आणि पाणी पिऊन तिथे अंमलबजावणी करावी असं त्यांनी सांगितलं. आता जो काही ठराव पास झाला त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिषद संपल्याचे जाहीर करतात आणि त्याच्यानंतर व्यासपीठावरून जातात. 4 रांगांकडून तलावाकडे निघाले आणि ठा बिहारीच्या तिथे आले आणि त्यांनी काही सर्व अनुयायांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर उंजळभर पाणी पिले. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर लोकांना सांगत नाही की तुम्ही त्याला पाण्याला स्पर्श करा, स्वतः जातात, पाणी हातामध्ये घेतात, पाणी हातात घेतल्यानंतर ते पाणी प्राशन करतात आणि हजारो वर्षापासून ज्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी अस्पृश्यांना नाकारलेलं असतं त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर पाणी उंजळीमध्ये घेऊन पाणी प्राशन करतात. आणि या देशामधल्या हजारो वर्षाच्या चातुर्वर्ण व्यवस्था, या देशामधल्या अस्पृश्यता आणि जातीयतेमुळे निर्माण झालेल्या या अमानवी प्रथा परंपरांना बाबासाहेब आंबेडकर विरोध करतात, हे स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतो. हा सामाजिक समतेचा, न्यायाचा जर कोणता विषय असेल, दिवस असेल तर 20 मार्च 1927 दिवस हा मला वाटतं या देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये अजरामर ठरलेला आहे. कारण या दिवसामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या सामाजिक धार्मिक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये आव्हान दिलेलं आहे. आता परिषदेचा कार्यक्रम संपल्यानंतर बंगल्यावरती जातात आणि तळ्यातील लोकांनी पाणी पिलेलं आहे हे जेव्हा सनातन्यांनी बघितलं त्यांची डोकं भडकली आणि त्यांनी सांगितलं की आज अस्पृश्यांनी चौदार तळे वाटवलेलं आहे आणि मग अशा वेळेला ते वीरेश्वर मंदिरामध्ये शिरणार आहेत आणि मंदिराच्या रक्षणासाठी एकत्र व्हावं अशा पद्धतीची खुटी करू. आता मला हेही सांगायचं की ऋग्वेदाच्या 10व्या ऋचेमध्ये जे पुरुष सुत्ते त्याच्या 9व्या यमनमध्ये आणि 11व्या आणि 12व्या वर्सेसमध्ये चातुर्वर्ण व्यवस्था आणि त्याच्यामध्ये जी काही बंधनं आलेली आहेत त्या अनुषंगाने जाती व्यवस्था अस्पृश्यता आलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये अस्पृश्यांवरती जे काही बंधन होते त्यांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आलेला होता. आणि मग मंदिरामध्ये जर अस्पृश्यांनी प्रवेश केला तर अस्पृश्यांची सावली देवाच्या मूर्तीवरती पडेल आणि मूर्ती वाटेल आणि मंदिर वाटेल,
आणि त्याच्यामुळे आपण एकत्र आलं पाहिजे आणि मंदिराच्या रक्षणासाठी एकत्र आलं पाहिजे असं म्हणून लोकांच्या धार्मिक सेंटिमेंट्स भडकवण्याची कामं जी आहेत त्या गावातील गुरुवामार्फत दवंडी पिटवण्याचं काम त्या कालखंडामध्ये झालेलं आहे. हा महत्वाचा आणि ही खोटी दवंडी होती. आणि मग त्याच्यानंतर मग स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांना मारहाण केलेली आहे आणि जेवत असलेल्या स्त्री पुरुषांच्या मारहाण केल्यानंतर शिजवलेल्या अन्नाची नासाडी केलेली आहे. गावात घडलेल्या घटनेची बाबासाहेब आंबेडकरांना बातमी कळली, त्यावेळेला डीसीपी मामलेदार यांना तारा केल्या. 4 वाजेच्या सुमारास महाडला ते उपस्थित होते आणि वीरेश्वर मंदिरांच्याकडे गेले आणि मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आम्हाला मंदिर प्रवेश करायचा आहे आणि आम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्या ठिकाणी रक्तपात घडवायचा नाही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी शांतता पाळण्याचे त्यांच्या अनुयायांना आदेश दिलेले हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर कोणतीही चळवळ करतात त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर शांततामय लोकशाही सनदशीर मार्गाचा अवलंब करतात हे मला या ठिकाणी स्पष्टपणे प्रतिपादित करायचे आणि या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. दंगलीची सर्व माहिती बाबासाहेब आंबेडकर घेतात, रचना करतात, कार्यकर्त्यांच्या प्रोटेक्शनची व्यवस्था करतात आणि 23 मार्चला ते जातात. आता महत्वाचा मुद्दा असा येतो की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या त्या 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 चवदार तळ्याला स्पर्श केला त्यावेळेला त्या तळ्यामधून 108 घागरी पाणी काढून त्याच्यामध्ये पंचगव्य म्हणजे गाईचे शेण, मूत्र, दही, दूध, तूप यांचे मिश्रण जे आहे ते त्या घागरींमध्ये मिक्स केलं आणि ते पाणी त्याच्यामध्ये सोडलं. म्हणजे मुद्दा असा आहे की अस्पृश्यांच्या स्पर्शामुळे चवदार तळं बाटतं आणि गाईचं शेण, मूत्र, दही, दूध, तूप यांच्यामुळे ते पवित्र होतं. ही धार्मिक मान्यता असल्यामुळे 108 घागरी पाणी काढून त्याच्यामध्ये पंचगव्यांचं मिश्रण करून ते मिश्रण त्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्याचं प्राशन केलं आणि त्याच्यामुळे अस्पृश्यतेमुळे झालेला जो काही विटाळ आहे हा विटाळ नष्ट झाला. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा निवास असल्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी त्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे हे मला या ठिकाणी सांगणार. आणि वेदमंत्रांच्या उद्घोषात ते जे 108 घागरी पाणी आहे त्याच्यामध्ये पंचगव्य टाकले आणि ते पुन्हा तळ्यात ओतून मोठ्या दिमाखाने तळ्याचे शुद्धीकरण केल्याचे जाहीर केल्याने 21 मार्च 1927 ला ही घटना घडलेली आहे हे मी या ठिकाणी प्रतिपादित करतो. एनिवेज हा महत्वाचा मुद्दा मी यासाठी सांगितला की 20 मार्चला बाबासाहेब आंबेडकर पाण्याला स्पर्श करतात आणि 21 मार्च 1927 ला वेदमंत्रांच्या उद्घोषामध्ये 108 घागरी बाहेर काढतात, पंचगव्य मिसळतात आणि तळ्याचं शुद्धीकरण केले जातं. याच्यावर लोकांची जी काही जाती मानसिकता आहे ती त्या कालखंडामध्ये कशी होती हे या ठिकाणी सर्वांच्या निदर्शनामध्ये आलेलं आहे मी या ठिकाणी प्रतिपादित करतो. आता याच्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही मार्च 14 तळे सत्याग्रह याचा जो काही दुसरा टप्पा आहे ती दुसरी परिषद जी आहे ती 25 डिसेंबर ते मंगळवार म्हणजे रविवार 25 डिसेंबर ते मंगळवार 27 डिसेंबर 1927 या कालखंडामध्ये झालेली आहे. आणि या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची भूमिका काय घेणं आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे 19-20 मार्चला जी काही परिषद घेतली होती त्याच्यामुळे अस्पृश्य लोक जागे झाले आणि त्यांनी गावातील मृत मांस ओढणे, मृत गुरेढोरे ओढणे, मृतांचे मांस खाणे सोडले, गावातून भाकरी मागून खाणे सोडले, गावकीची कामे करायला नकार दिला आणि त्याच्यामुळे मग तिथे मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष निर्माण झाला. परंतु त्यांच्यामध्ये एक चेतना निर्माण झाली. हा महत्वाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी समजून घेणं आहे की ही नागरी हक्काची चळवळ आहे. जशी निग्रोंची नागरी हक्काची चळवळ होती तशी या देशामधल्या अस्पृश्यांची नागरी हक्काची चळवळ बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालखंडामध्ये सुरू केलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी विषद करतो. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी महाड परिषदेनंतर बहिष्कृत हितकांनी सभेद्वारे बहिष्कृत भारत नावाचं पाक्षिक सुरू केलेलं आहे. आता बहिष्कृत हितकांनी सभा, बहिष्कृत हा शब्द काय म्हणजे जे आउटकास्ट आहेत ज्यांना बहिष्कृत केलेलं आहे, ज्यांचं जीवन वाळीत टाकण्यात आलं, ज्यांना वाळीत टाकण्यात आलं अशा लोकांच्या बहिष्कृत हितकांनी सभेचं मुखपत्र काय असेल, त्यांचं पाक्षिक काय असेल तर ते बहिष्कृत भारत आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिपादित केलं. आणि महाड नंतर त्यांनी जनजागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रांचा आधार घेतलेला आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यांनी विरोधकांच्या मतांचे खंडन करण्याचं काम केलेलं आहे, समाजात जागृती करण्याचं काम केलेलं आहे आणि अग्रलेखातून मूलगामी तर्कशुद्ध विचार व्यक्त करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालखंडामध्ये केलेलं आहे हे मला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. आता पुढे महत्वाचा मुद्दा येतो की महाड तलावाचे शुद्धीकरण आणि त्या सर्वांसाठी तळे खुले केल्याचा ठराव मागे घेण्यात आलेला. आता 4 ऑगस्ट 1927 ला महाड नगरपालिकेने जे काही खुले केले होते त्या ठराव मागे घेण्यात आलेला होता. हा महत्वाचा मुद्दा आहे. आता बघा इथे महत्वाचा मुद्दा मी सांगतो की 4 ऑगस्ट 1923 ला ठराव केला होता रामभद्र सिके बोलेंनी मुंबई विधिमंडळामध्ये की सार्वजनिक ठिकाणं खुली असावी. त्याच्यानंतर 4 ऑगस्ट 20 मार्च 1927 ला बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रह करतात आणि पाणी प्राशन करतात. त्याच्यानंतर 4 ऑगस्ट 1927 ला महाड नगरपालिका सांगते की हे जे काही खुलं केलेलं आहे ते आम्ही मज्जाव करतो असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा. आणि त्या अनुषंगाने मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बाबा आता आपल्याला याला विरोध करणं गरजेचं आहे की नगरपालिकाच 4 ऑगस्ट 1927 ला हा ठराव मागे घेते जो
ठराव जो आहे तो 4 ऑगस्ट 1923ला पारित झालेला होता. मग 15 सप्टेंबर 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दामोदर हॉल परेल इथे बैठक घेतात आणि मग तिथे बैठक गेल्यानंतर अस्पृश्यांसाठी पहाडचे चौदार तळे हे कायद्याने खुले आहे आणि तो आपला कायदेशीर अधिकार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं. तर म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की मुंबई विधिमंडळामध्ये ठराव झालेला होता आणि तो मुंबई विधिमंडळामध्ये झालेला ठराव तो कायद्याच्या स्वरूपात होता आणि तो कायदा महाडच्या नगरपालिकेला मान्य करणं हे क्रमप्राप्त होते. बाबासाहेब आंबेडकरांना प्रतिपादित करायचं होतं म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आमचा हा कायदेशीर हक्क आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी 15 सप्टेंबर 1927ला त्यांची जी बैठक आहे ती दामोदर हॉल परेल इथे घेण्यात आलेली होती. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी प्रतिपादित करतो. मग बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं की पाणी भरण्यासाठी आम्ही सामुदायिक सत्याग्रह करणार आणि 25, 26, 27 डिसेंबर 1927 हे दिवस त्या कालखंडामध्ये ठरवण्यात आले आणि या दिवसाच्या अनुषंगाने दुसऱ्या परिषदेची पूर्वतयारी आपल्याला लक्षात आली. अस्पृश्यांच्या वस्त्यामध्ये सभा होऊ लागल्या. स्वयंसेवकांची आवश्यकता होती. 15 कवायतीचे काम सावंत नावाच्या तरुणावरती ठेवले. अशा अनेक गोष्टींचं त्या स्वयंसेवक निर्माण केले आणि मग अशा पार्श्वभूमीला आपल्याला लक्षात येते की महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या संदर्भामध्ये अनेक लोकांनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत. जे जवळकर असतील त्यांच्या मुद्द्यावरती नागपूरचे मराठा समाजसेवक वामन घोरपडे यांचे मत जी काय मांडलेली आहेत त्या संदर्भामध्ये देखील बऱ्याचशा लोकांनी त्यांची मतं जी आहेत ती मांडण्यात आलेली आहे. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि लोकांमध्ये जागृती निर्माण झाली की स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षाला सुरुवात झालेली आहे. परकीयांपासून स्वराज्याचे हक्क मागणाऱ्या श्रेष्ठ नेत्यांनी आपल्या हजारो बांधूंना सामाजिक आणि धार्मिक बाबतीमध्ये बरोबरीने नागवता पशुप्रमाणे वागवले. माणुसकीच्या हक्कासाठी त्यांना सत्याग्रह करावा लागतो. महाडला अस्पृश्य मानवी हक्कांसाठी सत्याग्रह करण्यासाठी लोक आलेले आहेत, येणार आहेत आणि त्याच्यासाठी मग हा जो काही सत्याग्रह आहे हा अमानवी पद्धतीच्या विरोधामध्ये असं त्या ठिकाणी प्रतिपादित अनेक लोकांनी केलेलं आहे. हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो. आता सनातनी स्पृश्यांचा त्याला विरोध होता आणि 27 नोव्हेंबर 1927ला वीरेश्वराच्या मंदिरामध्ये पुन्हा त्या ठिकाणी बैठक होती. बघा, पहिला जो सत्याग्रह होता तो 20 मार्च 1927ला होतो. दुसऱ्या सत्याग्रहाची तारीख डिक्लेअर करतात बाबासाहेब आंबेडकर 25 ते 27 डिसेंबर 1927. त्याला विरोध करण्यासाठी पुन्हा एकदा महाडच्या सनातनी लोकांनी 27 नोव्हेंबर 1927ला वीरेश्वरच्या मंदिरात सभा आयोजित करतात. 700-800 गावचे नागरिक त्या ठिकाणी येतात आणि त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी तळावर विरोध करण्याकरिता सर्व नागरिकांनी ठराव मंजूर करावे आणि अध्यक्षांनी श्री बाळभटनजी जे आहेत त्यांनी स्वीकारावं असं त्यांनी सांगितलेलं. म्हणजे हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की याला देखील हरकत घेतलेली आहे. ती चुनीलाल मिराशेट यांनी हरकत घेतली आणि त्यांनी सांगितलं की हे जे काही आहे की हे आम्हाला मान्य नाही. अशा पद्धतीने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि मग जोशी वकील त्या ठिकाणी म्हणतात की ही सभा महाडच्या सत्याग्रहाला विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली. म्हणजे अस्पृश्य लोक पिण्याचं पाणी घेण्याचा प्रयत्न करतात तर त्याला विरोध करण्यासाठी ठराव केला जातो, सभा घेतली जाते. वीरेश्वराच्या मंदिरात लोक जमतात, 700-800 लोक जमतात आणि मग जोशी वकील म्हणतात की आम्ही सत्याग्रहाला विरोध करण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे आणि ज्यांना विरोध असेल त्यांनी इथे थांबू नये असं सांगतात आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण होतो असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ज्यांचे काही अस्पृश्यांच्या बद्दल अनुकूल मत होते त्यांनी त्यांना सपोर्ट केला आणि ज्यांचे प्रतिकूल विरोध होते त्यांनी त्यांना विरोध केलेला. हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सत्याग्रहाला बंदी करण्याची माननीय अस्पृश्यांची मागणी अमान्य केली जिल्हाधिकाऱ्यांनी. हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर सवर्णांच्या वतीने गावातील 9 प्रतिनिधींनी बाबासाहेब आंबेडकर आणि सीताराम शिवतरकर आणि कृष्णा महार आणि गण्या चांभार या 12 डिसेंबर 1927ला त्यांच्या विरोधामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये फिर्याद दाखल केली. आता बघा, आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो, म्हणजे फार 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 मोठ्या पद्धतीच्या संघर्षाला बाबासाहेब आंबेडकरांना सामोरं जावं लागलं. हे जे मी हायलाईट करत आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा सांगतो. 20 मार्च 1927ला पहिली परिषद होते. बाबासाहेब आंबेडकर पाणी प्रश्न करतात. 21 मार्चला 1927ला तलावाचं शुद्धीकरण केलं जातं. 33 ठराव बाबासाहेब आंबेडकर 20 मार्च 1927ला मांडतात. पुन्हा महत्वाचा मुद्दा 4 ऑगस्ट 1923च्या ठरावांचं कायद्याचं पालन न झाल्यामुळे 20 मार्च 1927ला बाबासाहेब परिषद घेतात, पाणी प्राशन करतात आणि अस्पृश्यांसाठी चौदार तळे मध्ये पाणी घेण्याचा अधिकार मागतात. पुन्हा 25 ते 27 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर दुसरी परिषद करतात. नोव्हेंबरमध्ये त्याला विरोध करण्यासाठी लोक उभे राहतात. केवळ विरोध करून बाबासाहेब आंबेडकरांना भागणार नाहीये. तर मग त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. आता हा महत्वाचा मुद्दा म्हणजे गावाचे काही सवर्ण प्रतिनिधी होते, म्हणजे जे जोशी वकील होते आणि जे काही बाळभटनजी होते त्यांचे जे काही सवर्ण प्रतिनिधी होते त्या 9 प्रतिनिधीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सीताराम शिवतरकर, कृष्णा महार,
गण्या चांभार या चौघांवरती 12 डिसेंबर 1927 ला दिवाणी न्यायालयामध्ये फिर्याद दाखल केली. किती किती बाबासाहेब आंबेडकरांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असेल हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी इंजंक्शन ऑर्डर्स मागितल्या की अस्पृश्यांनी चौदार तळ्यावर जाऊन त्यातील पाणी भरू नये अशा पद्धतीच्या सूचना द्याव्यात, अशा स्पृश्य प्रतिनिधी फिर्यादींची मागणी होती. त्याबरोबर फिर्यादीने दुसरा दावा केला की महाड येथे दुय्यम न्यायालयामध्ये केला, म्हणजे दोन न्यायालयामध्ये केलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना येणं केलं प्रकाराने संपूर्णतः जेरीस आणायचं असेल तर एक तर त्यांनी 700-800 लोकांना बरोबर घ्यायचं, त्यांच्याबरोबर तिकडे कार्यक्रम घ्यायचा, त्याला विरोध करायचा, गावच्या लोकांचा, जोशी वकिलाने घ्यायचा, बाळभटंजीने करायचा, आणि त्याच्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकर, शिवतरकर, कृष्णमार, गण्या चांभार या चौघांवरती 12 डिसेंबर 1927 ला दिवाणी न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करायची. एवढं, आणि त्याच्यामध्ये फिर्यादीमध्ये म्हणायचे की अस्पृश्यांना चौदार तळ्यावर जाऊन पाणी भरू नये अशी सूचना करावी, दिवाणी न्यायालयाला सांगायचं. पुन्हा त्या फिर्यादींनी दुसरा दावा केला, दुय्यम न्यायालयामध्ये केला, आणि या खटल्याचा निर्णय 14 डिसेंबर 1927 ला वैद्य नावाच्या वकिलांनी न्यायाधीशांनी दिलेला हा महत्वाचा मुद्दा दिलेला. आता बघा, दोन महत्वाचे निर्णय मी या ठिकाणी स्पष्टपणे प्रतिपादित करत आहे की ज्युडिशरीच्या बद्दल मला भाष्य करायचं नाही, परंतु ज्युडिशरी ही बायस असू नये हा महत्वाचा मुद्दा. जस्टिस ब्रूमफिल्ड ज्या वेळेला निर्णय देतो त्यावेळेला जस्टिस ब्रूमफिल्ड एक तटस्थपणे निर्णय देतो आणि सांगतो की बाबा सार्वजनिक ठिकाणी जी सरकारच्या खर्चाने बांधली जातात त्या ठिकाणी अस्पृश्यांना पाणी घेण्याचा अधिकार आहे. आणि 14 डिसेंबर 1927 ला न्यायाधीश श्री वैद्य जे आहेत ते म्हणतात की आज्ञापत्र काढतात की न्यायालयाचे दुसरे आज्ञापत्र होईपर्यंत अस्पृश्यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणी महाड चौदार तळ्यावरती जाऊ नये आणि तलावावरती पाणी भरू नये हे आज्ञापत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रतिनिधींना बजावलेले. हाही महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं की बाबासाहेब आंबेडकरांना लिगल नोटीस बजावलेली. कुणी बजावली? ते वैद्य नावाच्या सवर्ण न्यायाधीशांनी त्या कालखंडामध्ये बजावलेली, आणि दोन ठिकाणी दिवाणी न्यायालयामध्ये आणि त्याला दुय्यम न्यायालयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये त्या कालखंडामध्ये फिर्याद दाखल केलेली, आणि बाबासाहेब आंबेडकरांना तळ्यावर जाऊ नये म्हणून त्यांना नोटीस देखील बजावलेली, आज्ञापत्र देखील दिलेले. हे आज्ञापत्र देताना न्यायाधीश म्हणाले की मला कर्तव्य बजावावे लागत आहे, माझा नाईलाज आहे. सनातनी स्पृश्य हिंदूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 आघाड्यांवरती लढायला भाग पाडले होते, आणि मग अशा वेळेला बाबासाहेब आंबेडकर देखील बिलकुल खचले नाहीत हे देखील आपल्याला लक्षात घेणे. ते प्रतिगामी लोकांचा जो काही लढा त्या कालखंडामध्ये चालू होता त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विरोधामध्ये त्यांची महत्वाची भूमिका घेतलेली हे मी या ठिकाणी स्पष्टपणे प्रतिपादित करू इच्छित आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जरी न्यायालयाचा मनाई हुकूम असला तरी त्यांनी सत्याग्रहाचा निर्णय कायम केला होता. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला प्रतिपादित करायचा आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर इतके धैर्यवान व्यक्ती होते की त्यांनी न्यायालयाचा निर्णय असून देखील मनाई हुकूम असताना देखील बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रहाचा निर्णय कायम केला. कारण बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होते की 4 ऑगस्ट 1923 ला मुंबईच्या विधिमंडळामध्ये कायदा पारित झालेला आहे रावबहादूर सिकेबोले यांच्या ठरावानुसार. आणि नंतर हा कायदा पारित झालेला आहे, तर हा जो मनाई हुकूम जारी करण्यात आलेला आहे हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे, इलिगल आहे, अल्ट्रा व्हायरस आहे, बॅड इन लॉ आहे. बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं, कारण बाबासाहेब आंबेडकर हे विधितज्ञ देखील आहेत हे आपल्याला देखील माहिती आहे. आणि त्या दृष्टीने मग बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहासंदर्भातील संघर्ष चालू असताना त्यांनी स्वयंसेवकाची नावं नोंदवण्याची प्रक्रिया चालू केली. आणि मग त्याच्यामध्ये अनेक खेड्यापाड्यातले महार समाज सेवा संघाचे जे कार्यकर्ते होते, त्या महार समाज सेवा संघाचे जे काही कोकणातले कार्यकर्ते होते त्यांची नावं मी या ठिकाणी उद्धृत करू इच्छितो. त्याच्यामध्ये महत्वाचे कार्यकर्ते आहेत ते संभाजी गायकवाड, शिवराम जाधव, गोविंद अड्रेकर, रामचंद्र मोरे, सुभेदार सावतकर, राघोबा घाडगे या सर्व लोकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी महत्वाची भूमिका केलेली आहे. महाडच्या दुसऱ्या परिषदेला 8 ते 10 हजार लोक येण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या राहण्या खाण्याची परिषदेत मंडप आणि इतर व्यवस्थेची व्यवस्था करण्यासाठी अनंतराव चित्रे यांना अधिकार देण्यात आला आणि त्यांना 15 दिवस अगोदर महाडला पाठवले. म्हणजे पहिल्यांदा 3000 लोक आले आपल्याला लक्षात येते, दुसऱ्यांदा 8 ते 10 हजार लोक येतील अशी शक्यता असल्यामुळे त्यांच्या जेवणाची, खाण्याची, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनंतराव चित्रे यांना पाठवतात. हे महत्वाचं आहे. आणि सवर्ण लोक बाबासाहेब आंबेडकरांना मदत करतात हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. सुरबानाना टिपणीस, वामनराव पत्की, शांताराम टिपणीस, चिंतोबा देशपांडे इत्यादी सहकाऱ्यांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा कळवलेली आहे. आणि मग परिषदेच्या संदर्भामध्ये जागा निश्चित करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि बहुतेक शेतजमीन ब्राह्मण आणि गुजरांच्या ताब्यात असल्यामुळे परिषदेसाठी जागा मिळणं कठीण होतं. आणि मग त्याच्यामध्ये गावाला जो महारवाडा होता, ज्याला आपण राजवाडा असं संबोधिलं असतं, त्या राजवाड्यामध्ये पूर्वेला असलेली फत्तेलाल देशमुख नामक एका मुसलमान खोताची जमीन त्यांना मिळवण्यात यश आलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सत्याग्रह केला तर त्या सत्याग्रहासाठी जागा मिळत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. अर्थात मी या ठिकाणी स्थळ भेट दिलेली आहे. मला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचं की 2 स्थळांचं देखील आता या ठिकाणी
पुनरुज्जीवन होणं म्हणजे त्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी स्मारक होणं गरजेचं आहे. महाड चौदार तळ्याचं स्मारक झालेलं वीरेश्वर मंदिराच्या परिसराचा जो काही शेतीचा परिसर होता तिथे देखील एक स्मारक होणं गरजेचं आहे, कारण तिथे 20 मार्च 1927ला परिषद झाली होती. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की महाडमधील जे पूर्वेला जे काही महाडवाड्याच्या पूर्वेला त्या कालखंडामध्ये फतेलाल देशमुख नामक मुसलमान खोताची जी काही जमीन होती त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी देखील एक स्मारक होणं गरजेचं आहे. आणि या मुद्द्याच्या अनुषंगाने मला वाटतं की कुणाचं फार मोठं लक्ष गेलेलं नाहीये, कारण तिथे 8 ते 10,000 लोक बसू शकतील अशा पद्धतीची त्या पद्धतीने त्यावेळेला रचना केली होती, हे मला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. 22-23 डिसेंबर पासूनच यात महाडला लोक जमा लागली आणि 24 डिसेंबरला सकाळी पद्मावती ब्युटीने भाऊराव गायकवाड, राजभोज, सीताराम शिवतरकर, गंगाराम सहस्त्रबुद्धे, प्रधान बंधू इतर सहकाऱ्यांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईला निघाले, हे मला या ठिकाणी सांगतोय. आता ही पद्मावती बोट जी आहे ती मुंबईहून निघाल्यानंतर 5:30 वाजता हरेश्वर बंदरात पोहोचली. आता मी कोकणात गेलेलो आहे त्यामुळे मला माहिती आहे हरेश्वर बंदरात पोहोचली, तिथे कशा पद्धतीने कोकणामध्ये जलवाहतूक आहे हेही मला माहिती आहे. रात्रीचा मुक्काम कालेमंडी या खेडेगावात झाला आणि दुसऱ्या दिवशी अंबाबोटीने निघून ते दासगावला गेले आणि त्या ठिकाणी भव्य स्वागत त्यांचे करण्यात आले. आता अंबाबोट दासगावला पोहोचली आणि पोलीस खात्याचे मुख्याधिकारी फॅरेंट साहेब आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी तिकडे बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले होते आणि बाबासाहेब आंबेडकर आणि जिल्हाधिकारी हुड साहेबांना त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे की बाबासाहेब आंबेडकर त्यांची जी काही चळवळ आहे ती चळवळ संविधानिक मार्गाच्या माध्यमातून नेण्याचा पुढे प्रयत्न करतात, हे मी या ठिकाणी प्रतिपादित करतो. आणि मग त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सहस्त्रबुद्धे फॅरेंट यांच्या मोटारीतून महाडला गेले आणि त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्याप्रमाणे सत्याग्रही कार्यकारिणी त्या ठिकाणी मिरवणूक काढली आणि त्या ठिकाणी बाबासाहेब व जिल्हाधिकारी हुड यांची भेट झालेली आहे. आणि मग बाबासाहेबांनी 16 शब्दात चौदार तळावरती तळ्याची बंदी आज्ञा न मोडण्याविषयी त्यांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सत्याग्रह करा, असा सल्ला मी सत्याग्रहींना देईल, पण त्यांच्यावरती मी दडपण आणणार नाही. बहुमताने सत्याग्रह करायचे ठरवले तर जिल्हाधिकारी साहेबांनी परिषदेत बोलण्याची संधी देऊ, असं बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वाची भूमिका त्यावेळेला घेतली, हे मी या ठिकाणी महत्वाचा मुद्दा प्रतिपादित करतो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जरी काही भूमिका घेतली असली तरी त्यांनी जिल्हाधिकाऱ्याशी त्यावेळेला कन्सेन्स केला होता आणि त्या कन्सेन्स करून त्या ठिकाणी जिल्हाधिकारी हुड साहेबांशी ते बोलले होते. आणि मग त्या ठिकाणी परिषदेच्या ठिकाणी 4 वाजता सुरू झाला. चौदार तळ्याच्या सभोवताली पोलिसांचा बंदोबस्त होता आणि पुन्हा आसपासच्या चौदार तलावाच्या आसपासचा जो परिसर होता 144 कलम लागू केलेले होते, हा महत्वाचा मुद्दा आहे. परिषदेचे कार्यवाह सीताराम शिवतरकर होते. त्यांनी शुभसंदेशाचं वाचन केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये भाषण केलं आणि मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की चौदार तळे सार्वजनिक आहे, महाड स्पृश्य हिंदू इतके समजूतदार आहे की ते आपणच या तळ्याचे पाणी नेतात. हा महत्वाचा मुद्दा आहे की कोणत्याही धर्माच्या माणसांना चौदार तळ्यातून पाणी भरण्यासाठी ते संमती दिलेली आहे. मुसलमान परधर्मीय लोक तळ्याचे पाणी पितात. इतकेच नव्हे तर पशुपक्षींना देखील पाणी घेण्याचा हरकत नाही. महाडचे अस्पृश्य लोक अस्पृश्यांना चौदार तळ्याचे पाणी पिऊ देत नाही, कारण धर्मशास्त्रांनी असमान ठरवलेल्या जातींना आपल्या तळ्यातील पाणी देऊन आपल्या समान आहेत असं मान्य करण्याची त्यांची इच्छा नाही, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे म्हणतात की हे जे काही तळं आहे त्या तळ्यामध्ये मुसलमान आणि परधर्मीय लोकांचे पाणी पितात, पशुपक्षी पाणी पितात, त्याला ते हरकत घेत नाही. हरकत कोणाला घेतात तर ते अस्पृश्य लोकांना घेतात. मग हे अमानवी आहे, हे बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी प्रतिपादित करतात. आणि बाबासाहेब आंबेडकर पुढेही म्हणतात की चौदार तळ्यातील पाणी पिल्यामुळे आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही, किंवा आजपर्यंत चौदार तळ्यातील पाणी आपण पिलो नाहीत त्यामुळे आपण काही मेलो नाहीत, हेही त्यांनी सांगितलं. पण इतरांप्रमाणे आम्ही देखील माणसे आहोत हे सिद्ध करण्याचा आपल्याला अधिकार. म्हणजे बाबासाहेब स्पष्टपणे म्हणतात की पाणी पिल्यामुळे आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपर्यंत चौदार तळ्यातील पाणी प्यालो नाहीत त्यामुळे आपण काही मेलोही नाही, पण इतरांप्रमाणे आम्ही देखील माणसे आहोत हे सिद्ध करण्याचं आम्हाला चौदार तळ्यावरती जायचं, हे बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी प्रतिपादित केलं. आणि मग या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी परिषदेचं महत्व सांगताना एका महत्वाच्या मुद्द्याचा त्यांनी मुहूर्तमेढ जो आहे त्याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. ते म्हणतात की समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी ही परिषद बोलवण्यात आलेली आहे. आपल्या परिषदेत फ्रान्समध्ये 5 मे 1789 वर्सा येथे फ्रेंच लोकांच्या क्रांतिकारक राष्ट्रीय सभेचे साम्य आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या चौदार तळ्याच्या जी काही परिषद जी झालेली आहे 25 ते 27 डिसेंबर 1927ला, त्याची तुलना करतात फ्रान्समध्ये 5 मे 1789 झालेल्या फ्रेंच लोकांच्या क्रांतिकारक सभेच्या संदर्भामध्ये. आणि त्यामध्ये राष्ट्रीय सभेने जो काही जाहीरनामा काढला होता त्यामुळे फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती झाली आणि सर्व माणसे जन्मतः समान दर्जाची आहेत आणि मरेपर्यंत समान दर्जाची असतात, हे त्या फ्रान्सच्या राज्यक्रांतीने त्या कालखंडामध्ये सांगितलेले. आणि हा जन्मसिद्ध हक्क, मानवी हक्क कायम राहावा, हा त्याचा राजकारणाचा अंतिम हेतू असं बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी प्रतिपादित केले.
आता बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोटीबंदी बेटीबंदी केली म्हणून काय सगळं जातीयतेचं अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं अशातला भाग नाही. तर अस्पृश्यतेचं उच्चाटन करायचं असेल तर अस्पृश्यांना मानवी हक्क दिले गेले पाहिजेत, हा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर करतात. म्हणजे या परिषदेच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही भाषण झालं, या भाषणाच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकर या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने बोलतात, हा महत्वाचा मुद्दा. महत्वाचा मुद्दा पुढे येतो की ठराव त्या ठिकाणी पास झाला तो मनुस्मृती दहनाचा. आणि हे जे काही ठराव पास झाले त्याच्यामध्ये बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहनाचा ठराव रात्री 9 वाजता मांडला. आणि त्या ठिकाणी काय झालं की बाबासाहेब आंबेडकर, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे आणि इतर अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. आणि एक एक वचन जे होतं मनुस्मृतीचं त्याचं वाचलं जायचं आणि त्याच्यानंतर अस्पृश्य लोकांना म्हटलं जायचं की हे तुम्हाला मान्य आहे की नाही, मान्य नाहीये हे ते त्या ठिकाणी म्हणायचं. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे मनुस्मृतीतील उतारे वचन मनुस्मृतीतील जे काही दांभिक कृती आहे, रचना आहेत त्या वाचायचे. लोकांना विचारायचे तुम्हाला मान्य आहेत का, लोक म्हणायचे मला मान्य नाहीत. मग अस्पृश्य समाजातील जे काही साधू आहेत त्या साधूंच्या हस्ते त्या मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं. आणि भारताच्या इतिहासामध्ये 25 डिसेंबर 1927 हा अत्यंत महत्वाचा स्मरणीय दिवस मानला जातो. कारण या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार महत्वाचं काम केलेलं आहे. ते म्हणजे हजारो वर्षापासून ज्या मनुस्मृतीला हात कुणी लावू शकले नाही, ज्या मनुस्मृतीला दहन करण्याचं काम केलं नाही कुणी, ते केवळ आणि केवळ काम बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार सत्याग्रहाच्या दुसऱ्या परिषदेच्या निमित्ताने 25-27 डिसेंबरच्या निमित्ताने 1927 ला झाली. त्याला 25 डिसेंबरला हा महत्वाचं काम केलं. आणि सहस्त्रबुद्धेने ठराव वाचले, त्या मनुस्मृतीतील रचना वाचल्या आणि अस्पृश्य साधूंच्या हस्ते त्यांचं मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं. आणि त्या दृष्टिकोनातून 1927 25 डिसेंबर हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. त्यामुळे हिंदूंच्या सामाजिक पुनर्रचनेसाठी समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या दृष्टिकोनातून महत्वाची मांडणी त्या कालखंडामध्ये झालेली आपल्याला लक्षात येते. 26 डिसेंबर 1927 ला परिषदेत ठराव मांडले. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की 14 तळ्याचा दावा न्यायालयात दाखल झालेला आहे. तर 2 ठिकाणी झाला होता, तुम्हाला माहितीये. दुय्यम न्यायालयात दाखल करण्यात आला होता आणि दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. आणि 9 जणांच्या प्रतिनिधी समितीने, उच्चवर्णीयांच्या प्रतिनिधी समितीने तो दाखल केला होता. त्यामुळे सत्याग्रह झालाच पाहिजे, परंतु त्या ठिकाणी आपल्याला न्यायसंगत पण आपल्याला भूमिका घेतली पाहिजे असं मला सांगितलं. मी सांगतो म्हणून तुरुंगात जाऊन फाशी पडणारे लोक मला नको आहेत, तर तुरुंगात जाईन पण अस्पृश्यता घालून असे म्हणणारी माणसं मला हवेत. आणि त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकर त्यांचा आत्मनिर्धार करतात की आपल्याला सत्याग्रह हा 100% करायचा आहे, हे बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी मांडतात. आणि ब्राह्मणेतर नेते देखील ते त्या ठिकाणी उपस्थित राहतात, त्यांना बाबासाहेब आंबेडकरांना सपोर्ट करतात. आणि साधारणतः 10,000 लोक दुसऱ्या या सत्याग्रहाच्या निमित्ताने जेल भरो आंदोलन करणार अशा पद्धतीचे पॅम्पलेट्स त्यावेळेला झालं होतं. ते मी सुरुवातीलाच माझ्या प्रेझेंटेशन मध्ये दाखवले, हे मी या ठिकाणी सांगणार आहे. सत्याग्रही तुरुंगात जाणार अशाच तयारीने घर सोडले आणि आता असेच घरी परत जाणार नाही असे म्हणणाऱ्या लोकांनी त्यांची नावं नोंदवलेली आहेत. 4,000 प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे ठेवण्यात आले होते. म्हणजे हेही महत्वाची मुद्दा आहे की प्रतिज्ञापत्र लोक देतात आणि 4,000 लोक प्रतिज्ञापत्र देतात, तेही 25-27 डिसेंबर 1927 ला देतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे ठेवतात. म्हणजे किती मोठी तयारी त्या कालखंडामध्ये झाली असेल, हा महत्वाचा मुद्दा. आणि मग जिल्हाधिकारी हुड साहेबांना पत्र लिहून रामचंद्र मोरे यांच्या हस्ते त्याने आमंत्रण पाठवले. हुड साहेब आले, पोलीस अधिकारी फॅरेंट आणि मंडळीचे लोक त्या ठिकाणी आले, सुभेदार घाटगे आले. हुड साहेब व्यासपीठावर आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रास्ताविक केल्याने हुड साहेबांना त्यांनी सांगितलं की आपण मत मांडा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सरकारला सांगतात की तुम्ही या संदर्भात तुमची भूमिका विशद करा, आम्ही आमची भूमिका स्टेक होल्डर म्हणून या ठिकाणी विशद करत आहोत, बाबासाहेब आंबेडकर म्हटलेलं आहे. हुड साहेब म्हणाले की आपण चौदार तळ्यावरती सत्याग्रह करण्याच्या तयारीने आल्या त्याची मला कल्पना आहे, पण तुम्हाला सत्याग्रह करता येणार नाही सांगताना मला दुःख होते. परंतु मुंबई लॉजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या ठरावानुसार शाळा, सार्वजनिक तलाव, विहिरी या ठिकाणी स्पृश्यतेचे भेद पाळू नये असे ठरवण्यात आलेले आहे. आणि मुंबई सरकारने ते जाहीरही केलेले आहे. लोकल बोर्ड, नगरपालिका यांना, संस्थांना नोटिसा देखील दिलेल्या आहेत. आणि अस्पृश्य लोकांना देखील मजा होऊ नये म्हणून सरकार हुकुमनाम्याप्रमाणे तुम्हाला तुमची इच्छा आहे, जर कोर्टाची हरकत नसेल तर आम्ही देखील तुम्हाला सपोर्ट केला असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा पार्श्वभूमीवरती हुड साहेबांनी त्यांचं वक्तव्य केलेलं आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकर त्यांचे आभार मानतात आणि त्याच्यानंतर मग कार्यकर्त्यांचा विचार घेतला जातो. आणि कार्यकर्त्यांचा विचार घेतल्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकर त्यांची जी काही बैठक आहे त्या 27 डिसेंबर 1927 ला सत्याग्रह तहकुबीचा ठराव परिषदेपुढे मांडतात. आणि मग म्हणतात की आपण न्यायालयीन मार्गाने मूलभूत हक्कांसाठी आपला जो काही लढा आहे तो निर्धार करून बाबासाहेब आंबेडकर पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे 4,000 लोक बाबासाहेब आंबेडकरांना त्या कालखंडामध्ये प्रतिज्ञापत्र देतात की आम्ही घरातून निघालो, परंतु आम्ही असेच जाणार नाही जोपर्यंत हा सत्याग्रह यशस्वी होणार नाही. जेल भरू आंदोलनाची देखील भूमिका त्यावेळेला घेतली जाते. किती मोठी ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालखंडामध्ये निर्माण केलेली आहे, हा महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी प्रतिपादित करावासा वाटतो. हे मी या ठिकाणी स्पष्टपणे प्रतिपादित करत आहे.
आता सत्याग्रहींची आल्यानंतर ते गावातून मिरवणूक काढली आणि मग 10:30च्या सुमारास परिषदेच्या लोक उपस्थित होती. गावामध्ये सर्वत्र शुकशुकाट होता. आणि मग त्याच्यानंतर मग सुरबानाना, टिप्पी, सनंतराव चित्रे, गंगाधर सहस्रबुद्धे, फत्तेहान अनेक कार्यकर्त्यांनी आभार मानले. त्यांची भाषणं झाली. दुपारच्या परिषदेमध्ये महिलांनी भेटी घेतल्या. संध्याकाळी महाडच्या चांभारवाड्यात जाऊन चांभारांनी सहभाग न घेतल्यामुळे त्यांना उपदेश केला. हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. चर्मकार समाजाचे नेते शिवतरकर राजभोज वरमाळी यांनी चर्मकार समाजाने सत्याग्रहात भाग न घेतल्यामुळे त्यांची कान उघडणी देखील केलेली आहे. म्हणजे हे देखील कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होते. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी चांभारवाड्यातून परत आल्यानंतर रात्री परिषदेचं काम सुरू झालेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे मूळ भूमिका महाराणी घेतली हे त्यावेळेला विदितच आहे. आणि मग त्याने अनेक लोकांची भाषणं झालेली आहेत हे आपल्याला लक्षात येतं. आणि मग जोपर्यंत चवदार तळे खुले होत नाहीत तोपर्यंत त्या पाण्याला मी स्पर्श करणार नाही अशी प्रतिज्ञा सुरबा टिप्पणीच त्या ठिकाणी करतात. आणि मग अशा वेळेला कार्यकर्त्यांना बाबासाहेब आंबेडकर तिथल्या लोकांना उपदेशून त्यांचा म्हणतात, महिलांना उपदेश म्हणून उपदेश करतात. बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात की महिला देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये होतात. हे देखील महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की घर प्रपंचांच्या अडचणी ह्या स्त्री व पुरुषांनी ह्या काम अंगावर घेतले तर ते पार पाडण्यास उशीर होईल, पण तेच काम स्त्रियांनी जर घेतले तर लवकर होईल. त्यामुळे पुरुष वर्गांना सहकार्य करण्याचा प्रश्न देखील स्त्रियांना त्यांनी ठिकाणी सांगितलेला आहे. तुमच्यात जितके धैर्य आहे, धमक आहे, त्याचा तुम्ही वापर करा असं त्यांनी सांगितलेलं. अस्पृश्यतेचा कलंक जो आहे तो धुवून काढण्यासाठी प्रयत्न करा. स्त्रियांना सामाजिक दृष्टिकोनातून वेशभूषा, दागिने, कपडे कसे असावेत, मृत मांस पाण्याचे कशा पद्धतीने खाऊ नये अशा पद्धतीने त्यांनी बाबासाहेबांनी विशेष केलेला आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मुलींना शिक्षण द्या. हा महत्वाचा सल्ला देत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर महाड चवदार तळे सत्याग्रह करतात, परंतु चवदार तळे सत्याग्रह करत असताना मृत मांस खाण्यास सोडण्यास सांगतात, विद्यार्जन करण्यासाठी सांगतात, चांगले कपडे घालण्यासाठी सांगतात, चांगल्या पद्धतीचे संस्कार करण्यासाठी सांगतात. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दृष्टिकोनातून नागरी हक्काच्या चळवळीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक जाणीवेच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. हा महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडत आहे. हे सगळं मांडत असताना मला या ठिकाणी हेही प्रतिपादित करायचं की जुन्या चालीरीती सोडून नव्या चालीरीती ज्या मानवी हक्कांवरती आहेत अशा पद्धतीने करा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि 27 डिसेंबरला परिषदेचा कार्यक्रम संपला आणि त्याच्यामध्ये काही महाड चवदार सत्याग्रहामध्ये काहीतरी ठराव झालेले आहेत. ते काय ठराव झाले ते तुम्हाला या ठिकाणी मला सांगावं वाटतं. ते जे काही ठराव होते त्याच्यामध्ये गट पहिला त्याच्यामध्ये काय सांगितलेलं की आत्मोद्धाराच्याच त्यामुळे त्यांनी सांगितलं की स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यामध्ये जी काही तेढ निर्माण झालेली ती होऊ नये त्या दृष्टिकोनातून त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. आणि नागरिकत्वाचे हक्क जे आहेत ते अस्पृश्यांनी अंमलबजावणी करावेत आणि वरिष्ठ वर्गातल्या लोकांनी त्यांना सहकार्य करावं असा ठराव मांडला. वरिष्ठ वर्गातील लोकांनी बहिष्कृतास घरगुती नोकर म्हणून नोकरीस ठरावे म्हणून ठराव मांडला. जातीभेद बोलवण्याचा उपाय म्हणून मिश्र विवाहाची पद्धत प्रकार सुरू करावी असं त्यांनी म्हटलं. अनिलेशन ऑफ कास्ट नावाचं जे बाबासाहेबांचं भाषण जे जातपात तोडक मंडळाच्या समोर लाहोरला होणार होतं जे काही झालं नाही त्याच्यामध्ये देखील त्यांनी मिश्र विवाहाच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. अर्थात समुद्र विवाह पद्धती त्या कालखंडामध्ये होती हे मला या ठिकाणी प्रस्तुत करायचे. नंतर बहिष्कृत वर्गातील गरीब विद्यार्थ्यांचे आपल्या घरी वार लावून त्यांना भोजनाची तरतूद करावी असं त्यांनी ठराव मांडलेले आहेत. म्हणजे समाज परिवर्तनाकरता इंटरकास्ट मॅरेजेस इंटरडायनिंगची सिस्टीम त्या कालखंडात असावी असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून जी काही योजना राबवण्यात आलेली आहे ती म्हणजे एक ऍक्ट ड्राफ्ट करण्यात आला इंटरकास्ट मॅरेजेस ऍक्ट. त्याच्या ड्राफ्टिंग कमिटीवरती सदस्य म्हणून मी कार्य केलेलं आहे हे देखील मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. त्याची जी काही प्रेरणा आहे ती छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हेही मी या ठिकाणी प्रतिपादित करतो. मेलेली जनावरे ओढून टाकण्याचे बहिष्कृतांवर अवलंबून राहता आपण व्यवस्था करावी असं सांगितलं. म्हणजे केवळ आणि केवळ पाण्याच्या संदर्भात नाही तर त्या ठिकाणी अनेक सामाजिक प्रश्नांच्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते त्या ठिकाणी ठराव मांडायला लावतात. आणि मग ते ठिकाणी म्हणतात की सरकारने अंमलबजावणी केली पाहिजे. त्या ठिकाणी पाठी लावण्याची व्यवस्था केली. क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन 144 अंमलात आणून स्थानिक पुढाऱ्यांचे जमीन घेऊन अस्पृश्यांना सदर जागेवर उपभोग घेण्यासाठी मदत करण्यात यावी असं देखील ते म्हणतात. म्हणजे लिगल डायमेन्शन्स देखील आहेत महाड चवदार तळे सत्याग्रहाला ज्याच्यामध्ये गट दुसरा जो आहे ठरावातला जो ठराव 1 मधला जो गट दुसरा आहे त्याच्यामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोडचं सेक्शन 144 अंमलात आणून अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी मदत करावी अशा पद्धतीची मागणी बाबासाहेब आंबेडकर करतात. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचा आहे. केवळ महाड चवदार तळे सत्याग्रह आहे एवढं समजून चालणार नाही तर त्याच्यामध्ये घडलेल्या अनेक बाबींचा उहापोह करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी अत्यंत अकॅडमिकली प्रयत्न करत आहे हे मी नमूद करतो नम्रपणे. आणि मग
खेडेगावी कित्येक ठिकाणी अस्पृश्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते, ती दूर करण्याची सरकारने व्यवस्था करावी असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आता हजारो वर्षापासून ही व्यवस्था गैरसोय होत होती. मग ही गैरसोय होत असताना त्या कालखंडामध्ये ज्या विविध संघटना बांधल्या होत्या, मग सामाजिक संघटना असतील किंवा त्या राजकीय संघटना असतील, या किती संघटनांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला या पद्धतीचे ठराव मांडण्यासाठी सरकारला अपील करण्याचा हा महत्वाचा मुद्दा. अर्थातच महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या घराचा पाण्याचा व अस्पृश्यांसाठी खुला केला होता. हे सर्वांना सर्वश्रुत ते बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु आहे. मग बहिष्कृत लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी फॉरेस्ट जमिनी लागवडीसाठी द्याव्यात, आर्थिक दुर्जा वाढवण्यासाठी सरकारने विविध बाबींकडे लक्ष द्यावे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ह्या ज्या सगळ्या मागण्या आहेत, ह्या मागण्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मागण्या ह्या महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या निमित्ताने ज्या काही झालेल्या त्या फार महत्वाच्या आहेत. अस्पृश्य वर्गातील अनक्लासिफाईड इस्मास शक्य असेल तर सरकारी नोकऱ्या द्याव्यात, त्यांना लष्करी भरती करावी, आरमारी खात्यामध्ये अस्पृश्य उमेदवार घ्यावेत, सेकंड इयर ट्रेन मास्टर शाळा खात्यात सुपरवायझरच्या जागा देण्यात याव्या, साक्षर अस्पृश्यातील साक्षर लोकांस मुलकी पोलीस दलाच्या जागा देण्यात याव्या. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर प्रतिनिधित्वाची मागणी करतात. आता मूळ मुद्दा असा आहे की प्रतिनिधित्वाची मागणी बाबासाहेब आंबेडकर महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या निमित्ताने काय करतात आणि ठराव का पास करतात? कारण हे प्रतिनिधित्वच हजारो वर्षापासून नाकारलेलं होतं. हे गावकुसाबाहेर राहणाऱ्या लोकांचे प्रश्न होते, बहिष्कृतांचे प्रश्न होते. म्हणून बहिष्कृत हितकारणी सभा आणि बहिष्कृत भारत हे बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केलेले हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि पोलीस खात्यामध्ये त्यांची भरती करावी असं बाबासाहेब आंबेडकर त्या कालखंडामध्ये म्हणतात. तर मग बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की बलते पद्धती बंद करून वगैरे वगैरे त्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धती अंमलात याव्यात. नंतर मग ठराव 6 बाबासाहेब आंबेडकर मांडायला लावतात, तो म्हणजे बहिष्कृत वर्गाची मृत मांस खाण्याची चाल सरकारने बंद करावी आणि ते अत्यंत धोकादायक आहे. शिक्षण दारूबंदीबाबत सक्ती करावी आणि त्याच्यानंतर मग ते फलटणीमध्ये जो काही फंड उभारला होता त्या संदर्भात मागणी करतात. जो ठराव 10 आहे त्याच्यामध्ये शिक्षणाची प्रगती कशी होईल याची चौकशी करण्याकरता एक समिती नेमावी असं ते म्हणतात. जिल्हा निहाय बोर्डिंग उघडावीत असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. खाजगी संस्थांनी चालवलेल्या बोर्डिंगसाठी मुलांसाठी प्रत्येकी 10 रुपये ग्रँट द्यावी असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणजे केवळ आणि केवळ पाण्याचा प्रश्न घेऊन बाबासाहेब आंबेडकर उतरले दशातलं नाही, तर सरकारला सार्वजनिक स्तरावरती मागण्या करणं आणि त्यांना फोर्स करणं ह्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकर हे प्रयत्न करत आहेत असं सांगतात. 30 मुले असलेल्या गावी शाळा उघडावी असं म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आता या सर्व मुद्द्यांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की फार सविस्तररित्या चर्चा झालेली नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार तळे सत्याग्रह केला तो फक्त पाण्याशी संबंधित आहे आणि सामाजिक चळवळीचा नागरी हक्काच्या चळवळीचा त्याच्यामध्ये जो काही अंतर्भाव आहे त्याचा फारसा अभ्यास केलेला जाणवत नाही. त्या दृष्टिकोनातून मी या सर्व मुद्द्यांचा म्हणजे शिष्यवृत्तीची मागणी देखील जे काही गट दुसरा आहे त्याच्यामधल्या ठरावामध्ये गेला 33 ठराव पास करण्यात आले होते हे मी तुम्हाला मगाशीच नमूद केलेलं आहे. तिसऱ्या गटामध्ये सांगतात की मुलांच्या लग्नप्रसंगी पंचांनी खालील गोष्टी आणाव्यात की 20 वर्षांच्या आतील मुलांची आणि 15 वर्षाच्या आतील मुलींची लग्न करण्याची चाल बंद करण्यात यावी असं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी शाळा असतील त्या ठिकाणी मुलांना शिक्षण दिलेच पाहिजे असं ते म्हणतात. म्हणजे कंपल्सरी एज्युकेशन असं म्हटलेलं आहे. आणि अनेक गोष्टींचा त्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकर करतात. पुढे ठराव जे आहेत त्याच्यामध्ये हलके धंदे त्यांनी करू नयेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. शेतीसारखे स्वतंत्र उद्योगधंदे करावेत. शेती जरूर असल्यास सहकारी पतपेढ्या त्यांनी काढाव्यात. दुष्काळ अतिवृष्टीसाठी तोंड देण्यासाठी त्यांनी सावकारांच्या मगरमिटीतून सुटण्यासाठी सहकारी गल्ले स्थापन करावेत. अशा पद्धतीच्या आग्रहाच्या मागण्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आहेत. त्यांचे जे काही विचार आहेत त्या कालखंडामध्ये अत्यंत दिशादर्शक आहेत हे मी या ठिकाणी महत्वाचं प्रतिपादन या ठिकाणी करत आहे. या ठिकाणी मी एका महत्वाच्या मुद्द्यांकडे चर्चा करत असताना मी या ठिकाणी असं प्रतिपादित करतो की बाबासाहेब आंबेडकरांची ही जी काही नागरी हक्काची चळवळ आहे ही नागरी हक्काची चळवळ जी आहे ती नागरी हक्काची चळवळ महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेली आहे. आणि ह्या नागरी हक्काच्या चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही महत्वाची भूमिका निभावलेली आहे ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालखंडामध्ये जेव्हा अस्पृश्यांना कोणत्याही पद्धतीचा मान सन्मान दिला जात नव्हता, कोणत्याही पद्धतीचा त्यांना अधिकार दिला जात नव्हता, अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही नागरी हक्काची चळवळ सुरू केली आणि ह्या नागरी हक्काच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांना पिण्याचं पाणी मिळावं अशा पद्धतीचं त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे एवढंच केलेलं नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालखंडामध्ये 20 मार्च 1927 ला जी चळवळ सुरू केली होती त्या चळवळीच्या अनुषंगाने ती पुढे नेली. 25 ते 27 डिसेंबर 1927 अनुषंगाने नेलेली दुसरी परिषद केली आणि त्याच्यानंतर जस्टिस ब्रुम्सफील्ड यांच्या समोर जो काही निर्णय लागला त्याच्यामध्ये असं सांगितलं की हे चौदार तळं अस्पृश्यांकरता खुलं करण्यात यावं अशा पद्धतीचा बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने तो निकाल लागला. आणि महाड चौदार तळे सत्याग्रह जगाच्या इतिहासामधलं एक अत्यंत महत्वाचं सत्याग्रह आहे की ज्यामुळे हजारो वर्ष ज्यांना पिण्याचं पाणी सार्वजनिक ठिकाणाहून घेण्याचा अधिकार नाकारला गेला होता, पाणी घेण्याचा अधिकार नाकारला गेला होता,
तो पाणी घेण्याचा अधिकार हा एका ब्रिटिश न्यायाधीशांनी दिला आणि जो अधिकार नाकारला होता वैद्य नावाचा एका न्यायाधीशाने तो अधिकार जस्टिस ब्रुम्सफील्ड नावाच्या न्यायाधीशांनी दिला. हे महत्वाचं सबमिशन मी या ठिकाणी करतो की डॉक्टर संदेश वाघ, प्राध्यापक व इतिहास विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ मुंबई तथा अध्यक्ष इतिहास व पुरातत्वशास्त्र अभ्यास मंडळ मुंबई विद्यापीठ तथा सदस्य विद्वत परिषद मुंबई विद्यापीठ या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या संदर्भातलं योगदान हे अनन्य महत्वपूर्ण आहे हे प्रतिपादित करतो. 20 मार्च 1927 ला सुरू झालेला हा महाड चौदार तळे सत्याग्रह हा पहिला सत्याग्रह, त्याच्यानंतर 25 ते 27 डिसेंबर 1927 ला झालेला दुसरा सत्याग्रह आणि त्याच्यानंतर जस्टिस ब्रुम्सफील्डने दिलेला निर्णय की सार्वजनिक ठिकाणावरून पाणी घेण्याचा अधिकार अस्पृश्यांना देण्यात यावा या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी लढलेली केस आणि त्यामुळे अस्पृश्यांना त्यांचे मानवी अधिकार प्राप्त झाले. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा महाड चौदार तळे सत्याग्रह हा देशातल्या हजारो वर्षापासूनच्या पाणी न घेऊ देण्याच्या अधिकाराला संपुष्टात आणणारा होता. त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा होता असं मी या ठिकाणी प्रतिपादित करतो आणि आपली रजा घेतो. आपण शांत चित्ताने मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.